वर घेतात. मग आम्ही छोट्या बोटी करतो. ते आम्ही छोट्या बोटीने आमच्या कवीला जातो. ते कवीला जात असताना ना आम्हाला अचानक वादळ भेटते. ते वादळ भेटते ना, ते आम्ही म्हणजे मध्ये असतो ना समुद्रामध्ये, बाहेर जातो. ते वादळ भेटते ते आमची म्हणजे होडी ती वादळामध्ये अशी बुडायला जायची. आणि जे आम्ही म्हणजे जाळी टाकायला जातो ना, ते आम्हाला तिथे जायचं होतं, पण आम्हाला तीन लाटांनी आम्हाला जायचं असते तिकडे. तर एक लाट येते, आम्ही वाचतो, दुसरी लाट येते, वाचतो, पण तिसऱ्या लाटेला वाचलो नाही आम्ही. मग ती एवढी लाट मोठी आली ना की आमची होडी अशी अख्खी उरली. आणि मी पण एवढा याच्यावरती उडलो, एकदम याच्यावरती उडलो. आणि जो होडीचा असा बाक असते ना, बाक एवढा झार, तो माझ्या कमरेत अख्खा मोडला. अख्खा मोडला आणि माझी कमर बेंड झाली आणि माझं हार तुटलं. हालेलुया। वो बता रहे उनका नाम कश्मीर जोनास वादल्या है। कश्मीर जोनास वादल्या मतलब तूफान, एक नहीं बहुत सारा तूफान। तो उनके नाम के हिसाब से उनके लाइफ में भी बहुत सारा तूफान आया था, बराबर। तो वो कहते हैं कि वो बचपन से क्रिश्चियन थे, कैथलिक थे, लेकिन उनको वचन के बारे में कभी किसी ने कुछ बताया नहीं। वो शादी के पहले से क्रिश्चियन है, लेकिन कुछ उनको मालूम नहीं वचन क्या है, कुछ मालूम नहीं, बराबर। और हमको भी प्रभु यही बताता है कि हमारा नाश क्यों हो रहा है, ज्ञान की कमी की वजह से। तो उसी तरह वो कहते हैं मेरे को कुछ मालूम नहीं। जो गांव में वो रहते हैं वो पूरा का पूरा गांव क्या है, क्रिश्चियन कैथलिक है बचपन से, लेकिन उसको कुछ ज्ञान के बारे में, वचन का ज्ञान नहीं था। तो एक दिन क्या हो गया, ये भाई का मतलब बिजनेस है, वो जो मच्छी पकड़ते हैं ना, मछुआरे वो है। तो ये भाई जो छोटा बोट रहता है, होड़ी पता है आपको, वो छोटा रहता है, वो लेके गए थे तूफान में कुछ काम के लिए। और जब वो गए तो एक लाट आई, लाट को क्या, एक लहर आई, एक लहर से वो लोग बच गए, कुछ हुआ नहीं बोट को, होड़ी को कुछ नहीं हुआ। दूसरी आई, दूसरे से भी वो लोग बच गए। लेकिन जो तीसरी थी, वो तीसरी इतनी जोर से आई कि उनका होड़ी को पूरा उसने ऊपर उठा लिया। और ये जो होड़ी में थे वो उनके साथ ये भी इतना ऊपर उड़ गए, होड़ी नीचे गिरी और ये भी ऊपर से बराबर नीचे गिरे, जहां पे होड़ी को 3 लकड़ा रहता है बीच में, एक इधर एक इधर इधर। ये बराबर इनकी पीठ जो है, वो जो बीच वाला लकड़ा है जो मजबूत रहता है, बराबर उसके ऊपर जोर से पटक गई और वो लकड़ा टूट गया और इनका पूरा पीछे का बैकबोन टूट गया। ते मग मला जाम दुखापत व्हायची, जबरदस्त एवढी दुखापत व्हायची ना की मी रात्रभर झोपायचो नाही. ते माझे वडील पण माझे संगती होते ना, वडिलांना माहिती आहे की बाक मोडला आहे याचे. ते मग माझे वडील मला पुष्कळ औषधाला न्यायचे, म्हणजे मोठमोठे हॉस्पिटलमध्ये. त्यांनी पण काय झालं नाही, माझं दुखणं चालूच होतं. ते काय करायचं, मग काय करू. आणि मी मुलगी केली होती ना, तिचे म्हणजे आई वडील कोण नाही. आणि माझी अशी कंबर दुखायची ना, ते मला ते लोक म्हणजे त्यांचे नातेवाईक आहेत ना, ते मला देत नव्हते. त्याला ते मी कमरेंशी एकदम गेलो होतो ना, ते ती मुलगी काय बोलली, करीन ती हाच करीन बोलते. तेव्हा मी जवान होतो, माझं लग्न नव्हतं झालं. हाच करीन ते काय, मग काय करायचं. मग आमचं 95ला काय लग्न झालं, 95 मध्ये। वो कहते हैं जब वो उस होड़ी के अंदर गिरे ना, तो उसका पूरा बैकबोन निकल गया जगह से, मतलब हिल गया। तो उसको बहुत दर्द हो रहा था, तो उसको घर आता था तो वो बार बार बहुत रोता था। तो उस कारण उसको पिताजी ने बहुत सारे डॉक्टरों के पास घुमाया, लेकिन क्या वो पेन गया नहीं। तो उतने में इसने एक लड़की भी की थी, लेकिन लड़की को पता चला, उसके घर वाले को, उसके माँ बाप नहीं थे लड़की के, लेकिन उनको पता चला, तो वो लड़की इसको देने के लिए तैयार नहीं, क्योंकि वो लोग क्या सोचे कि इसका पूरा बैग गया है तो वो कमाएगा क्या। तो उसको लड़की देने के लिए वो लोग
रेडी नहीं हुए। लेकिन एक अच्छी अच्छी बात थी कि लड़की बोली कि मेरे को चाहिए तो यही लड़का चाहिए। कभी कभी फायदा होता है, मेरे साथ भी ऐसे ही हुआ है। ते मग आमचं लग्न झालं आणि मी 1 महिन्यानंतर मी ऑपरेशनला गेलो. माझे एम आर ए बिमारे काढले. ते एम आर आयमध्ये ते सगळं तुटलेलं होतं ना, ते मी सहन करून माझे त्या मुलीसाठी मी सहन केलं. नंतर माझं लग्न झालं आणि मी ऑपरेशनला गेलो. माझं ऑपरेशन व्यवस्थित झालं एकदम. मला 18-21 दिवस असंच झोपून ठेवलं होतं. आता ती जुनी टेक्निकल आहे ना, मला खाली ते सल्यून काय बोलतात ते बाटल्या सलाईन सलाईन सलाईन. त्याच्यावरच ठेवलं होतं ते. आणि 21 दिवसाची माझे डॉक्टर टाचे करायला आला. तर त्यानं टाचे व्यवस्थित काढली अगदी आणि असा हात मारला माझ्या कमरेवर. पण डॉक्टर तिथेच होता. पण त्या 3 बाया माझा फ्रेंड होता ना, त्याचं पण एक अगोदर त्याचं ऑपरेशन झालं होतं. ते त्याला रजा दिली होती. ते त्याला न्यायला आल्या होत्या. पण त्यांच्या इथे एक माणूस वारला होता. त्याला बघून माझ्या घरी आल्या. ते मला बोलले ते कसे आहेत. ते मी म्हटलं बरं आहे. पण ते माझे एवढे टाचे असे अख्खं ऑपरेशन फाटून गेलं. अख्खं ऑपरेशन माझं फाटलं. आता फाटलं ते काय, पुन्हा मी लरू लागलो जाम. डॉक्टर बोललो असं कसं झालं. ते डॉक्टर बोलते मलाच ना काय समजलं. ते असं कधी फाटत नाही बोलते ऑपरेशन. आता ते फाटलं ऑपरेशन. पुन्हा मला मलमपट्टी केलं आणि ते पुन्हा ऑपरेशन करायला नेलं. आता पुन्हा ऑपरेशन केलं माझं. आता पुन्हा ऑपरेशन केलं आणि मी घरी आलो ना, घरी नाही आलो वाटते. पुन्हा ऑपरेशन केलं. ते मला एक माझी फ्रेंड आहे ना माझा, त्याची मिसेस पहिलीच डिलिव्हरी होती तिची. ती मला सकाळी बघायला आली. असे की मी काश्मीर पुण्यातला बघायला जात आहे. ती कानबिन बांधतात ना त्या डिलिव्हरीच्या बायका, ती सकाळी माझ्याजवळ आली. पुन्हा माझं ऑपरेशन फाटलं. पुन्हा फाटलं. हा. तो वो कहते मेरे को डॉक्टर ने कहा कि ऑपरेशन करना पड़ेगा, इसलिए उनका ऑपरेशन करने के लिए उनको लेके गए और उनको ऑपरेशन सक्सेसफुल किया। वो डॉक्टर ने किया, कोई प्रॉब्लम नहीं था। बाद में उनको डॉक्टर ने बोला कि आपको 21 से 22 दिन क्या करना पड़ेगा, रेस्ट करना पड़ेगा। लेकिन थोड़े दिन बाद जब डॉक्टर देखने के लिए आए और कुछ औरत देखने आई थी, तो जब उन्होंने हाथ लगाया तो देखा तो पता चला कि जो ऑपरेशन है ना वो पूरा खुल गया है, फट गया है पूरा। और डॉक्टर कहते हैं ऐसा मेरे लाइफ में मैंने कभी भी नहीं देखा कि जो ऑपरेशन करते हैं और बाहर से फटता है करके, ऐसा कभी नहीं हुआ। तो उन्होंने ज्वाइन किए थे, फिर ज्वाइन होने के बाद निकाल भी दिए थे, नॉर्मल हो गया था, लेकिन वो फिर फट गया। मतलब वो नॉर्मल हो गया था लेकिन फिर वापस फट गया, पूरा घाव ओपन हो गया। तो इसके लिए उनको वापस लेके गए और वापस लेने के बाद वापस वो सब ठीक किया। लेकिन थोड़े दिन बाद और एक कोई औरत उनके फ्रेंड की उनको देखने आई, तो देखा तो वापस वही दिन वापस वो घाव वापस खुल गया। तो वो सिस्टर नस असते ना ती, हाँ ती मला बोलली असे की काश्मीर तू असे की पाप केलं. सिस्टर बोलू तेवढ्या वचनामध्ये नव्हतो मी. बोलू हा पाप केलं. ते मी सिस्टरला बी बोलू मी हिंदीमध्ये बोललो तिला. ती काय होती केरलावारीन कोणतरी होती. ते बोला आपने भी पाप किया है. तो कुछ नहीं बोली. तो फिर मग ऑपरेशन पटलं. तो वो कहते हैं फिर एक बार उनके लिए कोई प्रेयर के लिए उनके पास एक सिस्टर आई थी जो केरला से थी। तो उनको कहा कि क्या तुमने पाप किया है कुछ। तो ये बोलता है कि हाँ मैंने तो पाप किया है। तो इसने उसको पूछा तुमने पाप किया है, तो वो कुछ बोली नहीं, वो चुप हो गई। तर मग मला चायनूच नाही पडे ना. ते मग मी काय प्रार्थनेमध्ये घुसलो. आमचा म्हणजे ग्रुप होता, मी त्याच्यामध्ये जायचो, प्रार्थना करायचो. पण शेवटी ते दुखणं होतं माझं, ते जातच नव्हतं. ते पुष्कळ प्रार्थना करायचो. मग आम्ही इथे तिथे प्रार्थना करायला जाऊ लागलो. पण वाढत होतं पण कमीच नव्हतं होत. पुष्कळ वाढत होतं कमीच नव्हतं होत. तो वो कह रहे हैं कि अभी उनका ऑपरेशन
खुल गया था बार बार, अभी उसके पास कोई ऑप्शन नहीं था। तो वो बचपन से कभी प्रभु के पास नहीं था, मतलब कैथलिक था, लेकिन प्रार्थना बितना उसको कुछ ये इंटरेस्ट नहीं था उसमें। तो उसके बाद उसने सोचा कि मैं किसी ग्रुप के साथ ज्वाइंट हो जाता हूँ जो प्रे करता है। तो ये उसको लगा कि उससे ठीक हो जाएगा, इसलिए वो ग्रुप के साथ ये ज्वाइंट हो गया। फिर वो लोग जहाँ जहाँ पे घर घर में जाते थे, ये भी उनके साथ प्रे में जाने लगा। तरी माझं दुखणं होतं ते आता काय, मला दुसरं मुतखड्याचा त्रास झाला. म्हणजे मुतखड्याचा, म्हणजे आमच्या बोटीवर होतो ना मी, ते मला मुतखड्याचं म्हणजे एवढं दुखायचं ना, एवढं की बापरे बाप, असं दुखायचं ना की बघायला नको ना. आम्ही तिथे जाली टाकली होती, पण ती जाली दुखायला आम्हाला किती 5-6 तास लागतात. ते माझे भाऊ काय बोलतात जसं की आम्ही जाली इथेच टाकतो आणि तुला घेऊन जातो. ते नाही बोलू, तिथे भरती ओटी असते ना, ती बोलू जाली कुठे जाईल आणि कुठे ना, तुम्ही बोलू उचला, मी सहन करतो. एक मुलगा होता तो, त्याने 3 तास मला मिठं बोलतात ना, मिठं ते इष्टव तापून मला शेकायचा, पण काहीच नाही गुण पडायचा. मी इथं धावतो तिथे धावतो, काहीच नाही गुण पडे. तो वो बोल रहे हैं कि अब जो उनका पीठ का प्रॉब्लम था, उसके साथ ही जब वो वापस होड़ी में जाने लगे, क्योंकि पैसे का बहुत प्रॉब्लम था, तो वो होड़ी में जाने लगे, तो उनको किडनी स्टोन का भी प्रॉब्लम चालू हो गया और पूरा दर्द करने लग गया। तो दर्द करने लग गया तो वो उनके साथी उसको बोल रहे थे कि आप, हम लोग आगे नहीं जाएंगे, यहाँ पे ही जाली लगाएंगे और लगा के फिर आपको घर लेके जाएंगे। लेकिन उन्होंने कहा नहीं नहीं, हम जाली यहाँ पे नहीं, आप छोड़ो, मेरा छोड़ो, हम लोग आगे जाके ही लगाएंगे। तो उनका जो एक साथी था, उन्होंने क्या किया, जो अपना नमक होता है उसको गर्म करके उसको शेक रहे थे, लेकिन उससे भी कुछ उनका दुखना बंद नहीं हुआ। त्या प्लेन किलर गोळ्या बोलतात ना त्या, और पेन किलर भी उन्होंने लिया, लेकिन फिर भी कुछ नहीं हुआ। बहुत सारा लिया लेकिन कुछ नहीं हुआ. तो आम्हाला म्हणजे आमची बोट ना एवढी स्पीडला हल्ली ना, त्याजून माझ्या भावानी एवढी स्पीडला बोट हल्ली ना की रातच्या आम्ही 12 वाजता आमच्या ठिकाणावर पोहोचलो. ते रात्रीचे मला त्याने उचलून छोट्यावरीत घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं, आमच्याजवळ पोस हॉस्पिटल, तिथे नेलं. ते म्हणजे एवढं माझं दुखत होतं, तो सुया मारत होता, त्याने माझं दुखणंच नव्हतं बंद होत. ते मग सकाळी तो काय बोलला, त्याला सोनोग्राफी करायला जायचं. ते सोनोग्राफीला बी करायला मला 2 इंजेक्शनं दिली होती मारायला, माझं दुखणंच तसं होतं. तो डॉक्टर काय सांगते, सोनोग्राफी काढली ते याचा मुतखरा उलटा उलटा पालथला आहे, म्हणजे उलटा तो पल्ला वो आहे. कहते हैं कि उनको रात को ही फिर उनके साथियों ने बोट में से लेके आए और तुरंत उनके बाजू में एक हॉस्पिटल है, वहां पे उनको एडमिट किया। लेकिन उनको डॉक्टर ने बहुत सारा इंजेक्शन दिया, फिर भी वो दर्द कम नहीं हुआ। तो डॉक्टर ने कहा तुझे सोनोग्राफी निकालना पड़ेगा। तो जब सोनोग्राफी निकाला तब उन्होंने बताया कि जो स्टोन है वो उल्टा घूम गया है। ते मग माझं ऑपरेशन ठरलं, ऑपरेशन केलं. ऑपरेशन केलं, पुन्हा मी प्रार्थनेमध्येच गेलो. म्हणजे 2-3 दिवस बरं वाटायचं बस तात्पुरती, नंतर तेच. नंतर काय मग दुसरा प्रॉब्लेम काय, तो वो बोल रहे हैं कि वो फिर वापस उसको स्टोन का भी ऑपरेशन उसमें करना पड़ा। लेकिन वो कहते हैं कि वो 2-3 दिन बाद ठीक लगता था, फिर 2-3 दिन बाद और एक नया प्रॉब्लम क्रिएट होता था। आता तो फिर वापस वो प्रार्थना में ही लगे, उनके साथ ही घूमने लगे। पुन्हा काय मला म्हणजे श्वासोच्छ्वास नव्हता मिळत. मी झोपलो ना की मला रात्रीचा श्वासोच्छ्वास नव्हता मिळत. कित्येक वर्षे झाली. म्हणजे ते आता मी बोटीत जायचं होतो ना, ऑगस्टमध्ये आमच्या बोटी डोरतात ना, ते म्हणजे माझा एकदम असा श्वासोच्छ्वास ब्लॉक झाला ना की मला श्वास घेताच नाही. तर मी आमच्या डॉक्टरकडे गेलो, पोसा डॉक्टरकडे. त्यांनी सांगितलं बोलू हाडबीड काय वाढलंय का बघ. नाही ते बोलते हाडबीड काय नाही, तो असं की राम ब्लॉकमध्ये जा. तर मी त्याच्या डॉक्टरकडे गेलो. ते त्यांनी सांगितलं, त्याने कॅमेरा टाकला, ते असं की तुझं सगळे जाम झालंय, तुझी ती नलिका काय असते ना, ती असं की जाम झाली, ऑपरेशन करायचं होईल पहिले. तर ऑपरेशन करायचं होईल ते बापरे बाप. ते आता श्वास ते भेटत नाही. मी रात्रीचा एवढा थरफर, अजून आपली कोंबडी कशी मारतात तसा मी रात्रीचा थरफरायचो व्हायचा. ते ऑपरेशन करायचं होईल, चालेल बोलू. मग आईला आणि माझ्या मिसेसला घेऊन गेलो. ते डॉक्टरांनी माझं सर्व ते लिहून घेतलं. आम्ही तुझं बोलते ऑपरेशन करता, तू दारू तंबाखू हे बोलते खायचं नाही बोलते ना. आमच्या बोटीला ते दारू
तंबाखू ते लागतेच ते. तो वो कह रहे थे कि उनको फिर दूसरा प्रॉब्लम क्रिएट हो गया कि उनका सांस उनको लेने के लिए तकलीफ होने चालू हो गई। तो उनको एक हमारे इधर एक हॉस्पिटल है वहाँ पे एक लेके गए, तो उन्होंने डॉक्टर ने कहा कि तेरा ये जो अन्न नलिका है वो कुछ चॉकअप हो गया है, उसके लिए तेरे को वापस ऑपरेशन करना पड़ेगा। मतलब अभी ये तीसरा ऑपरेशन, तो वो करने के बाद झालं मग। नाही ते मला तो नहीं, तो उन्होंने बोला ना छोड़ना पड़ेगा। हाँ, उन्होंने कहा कि तेरा ऑपरेशन करेंगे हम लोग, लेकिन तेरे को तंबाकू, दारू, वो सब सिगरेट विगरेट छोड़ना पड़ेगा। लेकिन क्या है कि जो मछुआरे होते हैं ना हमारे यहाँ पे, उनके बोट में वो नहीं रहेगा तो बोट नहीं चलती है। ते वो मेरे को डॉक्टर बोला ऐसे कि तेरे को तो थोड़ा थोड़ा मिलता है, दूसरों को तो ऐसा जिंदगी निकालता है कि खड़े खड़े श्वास लेते हैं, मतलब सोते नाही हो, मतलब झोपत नाही ते. तुझं ऐसे की नशीब बरं आहे ऐसे की ते अर्धा तास झाला पण तू विचार त्यांना काय म्हटलं नाही घेणार मी. ते त्याने सर्व लिहिलं, माझं ऑपरेशन केलं. ती छोटी आपली इथे एक टालूची जीभ असते ना, हाँ, छोटी सी। ती पण माझी कापली आणि इकडले सर्व केलं ऑपरेशन? हो ऑपरेशन झालं, ते पण कापलं माझं, सर्व एक केलं. तो उन्होंने कहा ठीक है चलेगा, ऐसे ही कहा दिया कि मैं दारू नहीं पिएगा, सिगरेट नहीं पिएगा, तंबाकू नहीं खाएगा। तो डॉक्टर ने उनका ऑपरेशन किया और जो भी था इनका यहाँ का छोटा जीभ होता है ना अंदर अंदर से, वो सब काट दिया। सब मटेरियल मेरा निकाला, मतलब सगळं. आता जो ते- भी अंदर का आतड़ी बितड़ी ये बोलते हैं सब मटेरियल था वो निकाल दिया। ते मला माहिती ना, ते एक दिवस मी आणखीन मला एक प्रॉब्लेम झाला, ते मी ती फाईल घेऊन गेलो होतो एका डॉक्टरकडे, काहीतरी डोल्याच्या वाटते डॉक्टरकडे गेलो होतो, याद नाही थोडं मला होईत राहत ना. ते त्याने माझी फाईल बघितली, तो काश्मीर असे की तुझं सर्वच काही काढलं आहे असं की तुला, म्हणजे मी खाईन ना ते लग्यात खाली जाते, सर्वच तुझं काढलं आहे असं की बोलते, या फाईलमध्ये लिहिलेलं आहे. ते ऑपरेशन करायला लिहितात ना सर्व, ते बोलू का असं काय, बोलू सर्वच काढलं, ते बोलते हा सर्वच काढलं, बोलते तुझं खोका आहे बोलते दिसता खाली, तो तू वो श्वास डॉक्टर घेतेस के बघ. पास गया, दूसरे डॉक्टर के पास गया, जब भी उसको कुछ दूसरा प्रॉब्लम हो गया तो जब उसने डॉक्टर को फाइल दिखाया तो इसको बोलता है कि कश्मीर तेरा जो भी इधर का है वो सभी का सभी निकाल दिया है, तेरे अंदर खाली तू खोका है, कुछ नहीं है, और जो तू कुछ खाता है वो डायरेक्ट नीचे जा रहा है, खाली बक्सा। खाली बघता. ते मी प्रार्थनेला जायचो, आम्ही पुष्कळ प्रार्थना करायचो. आणखीन एक प्रॉब्लेम झाला, माझ्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाली दोन्ही, ते मी त्याची केअर नाही केली. म्हणजे ते मला अगदी जास्तीत जास्त, म्हणजे मोतीबिंदू झाला ना जास्तीत जास्त, म्हणजे काही दिसून नाही लागलं. ते मग मी गेलो ते आपलं हॉस्पिटल आहे मराठ्याचं कोणतं ते जे काहीतरी, ते हॉस्पिटलचं नाव आहे त्याला माहिती नाही. ते त्याने मला पत्ता दिला इथे अंधेरीला, कैवारी करून. तो डॉक्टर काय बोलला, तुझा आत्ताच्या आत्ता बोलते रिपोर्ट करायचं बोल, तुझा मोतीबिंदू बोलते 2 दिवसाची तुला मी हे देतो बोलते, मोतीबिंदू दोन्ही डोळ्याचे फुटतील बोलते, आणि तुला बोलते काय दिसायचं नाही बोलते. तो अभी क्या हो गया, चौथा प्रॉब्लम हो गया, उनको दोनों आंख से दिखना कम हो गया, और वो मोती बिंदु ना, मोतिया बिंदु दोनों आंख में हो गया। तो ये डॉक्टर के पास गए, डॉक्टर ने इनको कहा 2 दिन देता हूं तेरे को, 2 दिन के अंदर तेरे को ये सब रिपोर्ट करके ऑपरेशन करना पड़ेगा वापस, नहीं तो तू 2 दिन के बाद वो मोती बिंदु फटेगा और तू कुछ भी नहीं देख पाएगा। ते मी डॉक्टरला बोललो माझ्याजवळ बोललो पैसे नाही, काय वांदा नाही म्हणजे नंतर दे बोलते. ते आता ऑपरेशन करायला रिपोर्ट करतानच ना, डायबिटीजचा, प्रेशरचा, याचा माझा रिपोर्ट काय नाही केला, डायरेक्ट मला घुसवलं मध्ये आणि ऑपरेशन केलं माझे दोन्ही डोळ्याचं. वो बोलता है कि डॉक्टर ने बोला कि मतलब रिपोर्ट वगैरह करते हैं ना, तो वो तो बोला डॉक्टर को कि मेरे पास पैसा नहीं है, तो डॉक्टर ने बोला कोई बात नहीं, पहला ऑपरेशन कर, पैसे बाद में देखेंगे। तो वो डॉक्टर ने वो बोलता है कि मेरे को ऑपरेशन करने के लिए पहले वो रिपोर्ट करते हैं ना डायबिटीज वगैरह वो, तो वो बोलता है वो कुछ नहीं किया, डायरेक्ट ऑपरेशन थिएटर में घुसा दिया और ऑपरेशन कर दिया। तो मला म्हणजे इथे 35,000चा आणि इथे 35,000चा लेस टाकलाय. वो बोलता है मेरे दोनों आंखों में एक इधर 35,000 का, इधर 35,000 का लेंस डाला है, मतलब 70,000 की नई आंखें हैं। 50,000 का अंदर इधर माल था, वो निकाल लिया।
35 35 35 70,000 70 35 हा 70,000 का आंख है. तो मिनी मग डॉक्टरला थोडे थोडे पैसे करून ते चुकत केलं. मतलब थोड़ा थोड़ा देके उसने EMI भर के क्लोज कर दिया. तुम्ही दारू पुष्कळ प्यायची. दारू म्हणजे अशी प्यायची ना जबरदस्त. माझ्या घरामध्ये किती दारू असायची अशी ना. वो बोलता है मैं शराब बहुत पीता था, मेरे घर में बहुत सारा दारू था. आम्हाला म्हणजे आमची बोट वरती चालवायची असली ना, जे आमच्या गावातले सर्व लोक येतात, जसे की जे लग्नाला जातात तसे यायचे. कारण ते त्यांना माहित आहे खाणं पिणं सर्व टकाटक पिणं पिणं मस्त. तो वो बोलता है कि मेरे घर में इतना दारू रहता था कि जब बोट का कुछ त्योहार रहता था ना, तो सब लोग इसके घर पे आते थे मस्त, क्योंकि उनको पता है खाना पीना इधर मिलता है. आणि माझे फ्रेंड पण यायचे. अरे ते आमचे फ्रेंड म्हणजे कसं रूममध्ये हॉलमध्ये पापलेट गाबोली बोलतात ती माशाची गाबोली माशाचं सर्व चकना मजबूत म्हणजे एकदम. वो बोलता है फ्रेंड भी बहुत आते थे, क्योंकि इसके घर में पापलेट गाबोली कलेजी रहता है ना मच्छी का, बड़ा बड़ा मच्छी का मस्त मिलता था. और दारू भी रूप चकना बिकना एक नंबर. तो सब लोग आते थे इसके पास. अच्छा हुआ पहले मैं नहीं मिला, मैं भी जाता था. ते नंतर मग काय मी बराच नव्हतं होत ना, ते मग मला कोणी सांगितलं ह्या ब्रदरकडे जा, ऐसे की त्याला जाम पॉवर आहे ऐसे की. आता बघा हा आता तो ठीक ही नहीं, ठीक हो ही नहीं रहा था ना कुछ करके भी. तो उसको एक इंसान मिला और उस इंसान ने कहा एक काम कर, ये एक ब्रदर है जो प्रार्थना करता है, उसके पास जा, उसके अंदर बहुत सारा पावर है. तो ते आमच्या गावातलाच होता. ते मी गेलो त्याच्या घरी प्रेला गेलो आणि माझी हिस्ट्री सांगितली त्याला. तर त्याने काय मला सांगितलं की तुझ्या घरामध्ये हाय बलते. हाँ, तो वो उनके पास प्रे के लिए गया. तो जब उसने प्रे किया, उसने पूरा हिस्ट्री उसको बता दिया. तो उसने उसको कहा, जो जो प्रे कर रहा था, कि तेरे घर में कुछ तो है, दुष्ट आत्मा है. दुष्ट आत्मा नो क्या बोलता है ना, वो रखता है सब कुछ. हाँ, मतलब वो कुछ रखते हैं ना, मतलब कुछ करके, अभी मेरे को तो नहीं पता, वो तंत्र मंत्र वाला, वो तेरे घर में कुछ तो है, इसलिए तेरे घर में ऐसा सब ऑपरेशन के ऊपर ऑपरेशन हो रहा है. ते मी अख्खं घर झाडलं म्हणजे शोधलं पण मला तो काहीच उसने नाही घर भेटलं. आकर पूरा घर साफ किया, लेकिन पूरे घर में उसको कुछ भी नहीं मिला. भेटलं नाही. तर नंतर मग मी एका सिस्टरकडे गेलो. ती बोलते जाम पॉवर वाली आहे बोलते. तो उसके बाद वापस एक इंसान आया, उसको बोला एक काम कर, इधर तेरा काम नहीं हुआ. एक सिस्टर उसको मिली, बोला वो सिस्टर के पास जा, उसको भी ज्यादा पावर है, बहुत पावर है. तिने मला रोजरी आपले येशूचे फोटो आणि वगैरे वगैरे काय दिलं असं की तुझ्या घराला चिपकव आणि ते क्रॉस दिले. आता ही कशी खिडकी आहे, ही एक कुरुस इकडे एक कुरुस तिकडे आणि सन मायकलचा फोटो असते ना तो इकडे आणि तो तिकडे, असे आमच्या किती 5-6 खिडक्या आहेत. ते कुरुस आणि तेवढं घेऊन मी चिपकावलं तरी काहीच नाही. तो प्रॉब्लेम आहे तो हाय काहीच तो नाही वो होत. बोलता है वो सिस्टर के पास जब गया, तो सिस्टर ने उनको बहुत सारा रोजरी दिया, क्रॉस दिया, और जीसस का फोटो दिया, और सेंट माइकल का स्टैचू ना चित्र फोटो दिया. बोला जिधर जिधर तेरा विंडो है उधर सब जगह पे जाके चिपका दे. तो वो जाके एक क्रॉस इधर विंडो पे, एक क्रॉस इधर, बीच में सेंट माइकल का फोटो, वैसे जितने भी विंडो है सब जगह पर उसने वही चिपकाया. लेकिन वो बोलता है फिर भी कुछ हुआ ही नहीं. रोजरी भी सगळ्या खिडक्यावर लावल्या मी अशा. हर एक विंडो को उसने खिड़की बांधा था, खिड़की नहीं रोजरी बांध के रखा था. तो मी जावाचो तिच्या प्रेला आणि मासली पण तिला भरपूर द्यायचं. तो वो बोलता है उधर मैं जाता था उस सिस्टर के पास प्रे के लिए, और उनको मच्छी भी वो सिस्टर को बहुत देता था. काम होना चाहिए ना. ते आम्ही प्रे संपला ना, ते मला ती बोटली म्हणजे एक तो चहा कसा घेतो आपण चहा ब्रदर, ते चहा सारखं ते म्हणजे असं हलदलद. आता हलदा चहा निघालाय बघा, ग्रीन टी. हाँ. हलदा दुधाचा तसं ते द्यायचं आणि त्याच्यात ते काय टाकायचं, एक 250 रुपये आणि एक 500 रुपये. याच्याने म्हणले काम फिट होईल तुझं. ते आमच्याजवळ पैसे नव्हते. आम्ही घरी गेलो आणि दुसऱ्याकडे मागितले आम्ही पैसे मागितले आणि पुन्हा प्रेला आलो आम्ही.
आणि प्रे झाला आणि मग संध्याकाळी ते घेतात ना सर्व, ते आम्ही पण छोट्या मुलांना, माझ्या 3 मुलांना दिले. किती झाले? 250 करतात. 750 आता मिसेस बोलते तुला 500 वालाच घे बोलते. पॉवरफुल. 250 रुपयेवाला नको घेऊ, 500 वाला घे. ते बोलू तुला, मला नको सध्या होते, तुमचं काम होऊ दे बोलते. तुम्ही 500 वाला घेतला, 500 वाला घेतला पण काहीच नाही. तो वापस वो सिस्टर के पास वो गया जहाँ पे उसका प्रे हो रहा था। वहां पे जाने के बाद वो सिस्टर ने कहा कि हमारे उनके यहाँ पे एक टी मिलता था, ग्रीन टी जैसा कुछ है, वो लोग बना के देते थे। हाफ ग्लास लेगा तो 250, पूरा ग्लास लेगा तो 500। तो ये इसको लगा कि वो लेने से ठीक हो जाएगा, इसलिए इसके पास पैसा नहीं था, लेकिन ये घर जाकर किसी से उसने पैसा मांगा, उधार लिया वो चाय पीने के लिए। वो लेके आया बीबी को, पूरे बच्चे को भी लेके आया, और बच्चों को उसने 250 वाला दे दिया, और बीबी को भी, और बीबी को नहीं, 3 बच्चों को 250 वाला दे दिया। और बीबी ने इसको बोला एक काम कर, तू 500 वाला पी, उसमें ज्यादा पावर रहेगा। तो इसने 500 वाला पिया, लेकिन बोलता है कुछ भी नहीं हुआ। मग मी सिस्टरला बोलतो, सिस्टर बोला आमच्या घरी या ना, बोलू तुम्ही प्रे करण्यासाठी, बोलू काय असेल ते बघा ना, ते चालेल बोलते. मी असं तिने मला टाईम दिलं आणि ती संध्याकाळी आली आमच्या घरी. पुष्कळ माणसं होती, म्हणजे तिच्या प्रेमध्ये आमच्या गावातली पण जायची, पुष्कळ माणसं होती. ती आमच्या घरी आली आणि ती प्रे सुरू केला आणि म्हणजे तुझा रूम कुठे आहे बोलते. मी तिला रूम दाखवला, माझा रूम. ती बोल मध्ये गेली, मी नाही मध्ये गेलो. आणि ती मध्ये गेली ना, काय झालं ते माहिती ना, ती ओरडत आली माझ्या, अरे काश्मीर बोलते, बघ बोलते मला सर्व नाकं मारल्यात बोलते भूतानी बोलते, तुझ्या रूम मध्ये बोलते हाय बोलते. तो उसने क्या कहा, सिस्टर आप इतना प्रॉब्लम है तो मेरे घर पे आओगे प्रे के लिए? तो सिस्टर बोली ठीक है आओगी। तो शाम के टाइम पे बहुत सारे लोग उसके साथ भी थे, तो वो लोग इसके घर पे आ गए। तो वो एक रूम में गई प्रे करने के लिए, ये बाहर खड़ा था। जैसे ही वो रूम में गई, वो भाग के बाहर आ गई, बोलती कश्मीर तेरे घर में कोई तो है, देख मेरे पूरे पैर में भूत है, बोलता है तेरे पैर में, मेरे पैर में पूरा नखून मारा है, देख। तो भूत नखून मार सकता है क्या? हाँ, क्यों नहीं मार सकता है? क्योंकि प्रभु ने कहा ना, जब थॉमस को क्या कहा, जैसा तुम मेरे को देखते हो मेरा शरीर है, वैसा भूतों को शरीर नहीं। तो उसको कैसा रहेगा, उसको नखून थोड़ी रहेगा बिना शरीर के। तो नखून मारा, फिर क्या हुआ? आली ओरडत आणि मला दाखवली, तर बघितलं पायावर नाकं ना, आता 3 मारल्या काय ते आपल्याला माहिती ना. पण मला या परिस्थितीतून बाहेर पडायचं होतं, पण बाहेरच नव्हतं परत. तो वो बोलता है कि वो आई तो नखून तो था हाथ पैर पे, लेकिन वो समझ नहीं पाया कि इसने खुद ने जाके उधर नखून मार के आई है क्या किसी ने मारा है। क्योंकि वो उसको तो वो परिस्थिति से बाहर निकलना है, परेशानी से बाहर निकल रहा है, तो वो सोच रहा था मैं कैसा ये सब ठीक हो जाएगा। पण ती सिस्टरला पोचीत गेलो आणि तिच्या मुलीला एवढं मोठं कॅबरी चॉकलेट दिलं, बोलू बाय बाय टाटा, बोलू पुन्हा नको बोलू. तो वो बोलता है उसको छोड़ने गया सिस्टर को फिर, और उसकी लड़की को एक बड़ा कैडबरी चॉकलेट दिया, बोलता है बाय बाय, वापस मत आना। तो आता प्रेमध्ये होतो ते आणखीन एक बायको भेटली मला, बोलते काश्मीर तुझं इथे काम न व्हायचं बोलते, आपण बोलते वसई काय नागायाची काय ती बोटली बोलते, तिथे ब्रदर जबरदस्त आहे बोलते, तुझं काम फिट करील बोलते. मग त्याच्यातून मला बाहेर निघायचं होतं, पण मला ज्ञान नव्हतं वचनाचं. मी जसा सांगतो तसा मी धावत होतो. चालेल बोलू, ते बोलू सकाळी बोलते तू 6च्या बसला ये बस स्टॉपवर. ते आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो त्या ब्रदरांच्या घरी, ब्रदरांना सांगितलं असं स्टोरी सांगितली. तो बोलते येतो तुझ्या घरी बोलते. की तो आला, फोन केला मला, पुष्कळ माणसं होती त्याची, पण प्रेमांची आमच्या उत्तरला जिथे आहे तिथे धावतात, मी पण तसाच होतो, धावत होतो. तो क्या हो गया फिर उसके बाद उसको वापस एक औरत मिली और बोली एक काम कर कश्मीर, तेरा प्रॉब्लम नहीं सॉल्व हो रहा है तो एक जगह है वसई में, वहां पे एक ब्रदर है, उधर जा, उसमें बहुत पावर है, वो तेरा काम पक्का फिट कर देगा बोला। और फिर इसने जाके उसको बोला कि तुम आओगे क्या मेरे घर पे, क्योंकि इसको ज्ञान नहीं था वचनों का। जैसे लोग बोल रहे वैसा वो भाग रहा था, जैसे बोल रहे वैसे वो कर रहा था, क्योंकि उसको बाहर निकलना था। तो वो ब्रदर को उसने इसके घर पे बुलाया
ते आमची बोट पण वरती होती ना, ते असं दुपारी 2 वाजता त्यांनी फोन केला, बोलते मी काश्मीर तुझ्या घरी येणार आहे. ती बोलू या, बोलू मी आहे रेडी, बोलू मी घरी होतो. आले ते कार करूनची आले, ते त्याने प्रेस सुरू केला. आता प्रेस सुरू केला, ते प्रेस कपनानं मला काय सांगतो, काश्मीर तुझ्या घरी बोलते 2 आत्मे आहेत, तुझ्या घरी 2 आत्मे आहेत, पण ते कोणचे जातीचे आहेत ते माहिती नाही बोलते, त्यांना बोलते बघायचं होईल. तो वो आया, प्रे किया, तो प्रे करने के बाद जब जा रहा था तो उनको कहा कि तेरे घर पे कोई तो 2 दुष्ट आत्मा है, और वो कौन सी जाति का है मेरे को पता नहीं, उसको देखना पड़ेगा उनका जात कौन सा है. दुष्ट आत्मा को भी जात होता है, वो देखना पड़ेगा बोलता है. ते तो तसं मला सांगितलं. ते त्याने काय सांगितलं मला, तुला 21 दिवस उपवास आणि 21 दिवस रोजऱ्या करायच्या होती. तो उसने कहा कि अगर इससे छुटकारा चाहिए तो तेरे को 21 दिन उपवास करना पड़ेगा और 21 दिन रोजरी करना पड़ेगा. ते आता मी घरच्यांना माझ्या फॅमिलीला सांगितलं, ते बोला असं असं आहे. ते ती मला हसू लागले हसू लागले, पण मला बाहेर पडायचं होतं ना. त्यांचं मस्त होतं, माझ्या भावांचं, माझंच म्हणजे होतं. ते लोक मान्यता नाही देत. आता मान्यता नाही देत ते काय करू ब्रदर, बोलू ते लोक बोलू करत नाही, ते मग काय होणार नाही बोलते. त्याच्यामध्ये खर्च होईल बोलते तुला. उपवास करायला नाही नाही, आत्मे करायला, शोधायला आणि हे करायला खर्च होणार असं की तुला बोलते. तो किती ते उनको वो सांगितलं ब्रदर नाही. ने बोला कि तुमको उपवास करना पड़ेगा 21 दिन और 21 दिन रोजरी करना पड़ेगा, और उसमें ये दुष्ट आत्मा से छुटकारा पाने के लिए कौन सा जात का है वो देखने के लिए खर्चा है, ऐसा नहीं पता चलेगा फुकट में. तो इसने घर वालों से पूछा, तो घर वाले ये नहीं राजी नहीं हुए उसके लिए. राजीने झाले ते, तुम्ही बोलले काय करू नाही शकत. ते पण झालं, आता काय करायचं. प्रार्थनेमध्ये ते आहेच मी, आता काय सुचत नाही, म्हणजे डोक्याच्या वरणी जाऊ लागलं ना सर्व. तो फिर सब थोड़े दिन के बाद वो प्रेयर में तो था, लेकिन वचन का ज्ञान नहीं था, तो सब कुछ उसके अभी ऊपर से जाने लग गया, ज्यादा हो गया परेशानी. तो मी पिऊ लागलो, जाम पिऊ लागलो. ते काय, आता हे कसे फोटो आहेत, फोटो असे आपल्या हॉलमध्ये की रूममध्ये असतात ना, फोटो खिलीला मारून. ते आमचं सन अंतोनीचा स्टॅच्यू असते ना, तो कर आवाज यायचा आणि फुटायचा. एक वेळा फुटला काचालली, दुसऱ्या वेळी फुटला काचालली, तिसऱ्या वेळी फुटला. अरे बोलू झालं त्यांनी काय बोलू. तो वो बोलता है हमारे घर में कैसा वो ये होता है ना, स्टैचू होता है ना सेंट एंथोनी का, तो उनके ही घर पे था. तो वो क्या हो गया, एक बार गिर गया नीचे, दूसरी बार भी वो कांच के साथ नीचे. नवीन हल्ले म्हणजे 3 वेळा. हाँ 3 बार उसने नया लाया, लेकिन हर बार वो स्टैचू गिरता था और फुटता था. तो ये बोलता है कि ऐसा क्यों हो रहा है, क्या हो रहा है. ते आमचे सर्व शेजोलकरी बोलायचे असे की ते सन अंतोनीने तुझं घेतलं असे की नाही, ते तुझं आता सन अंतोनीने घेतलं ते घेतलं. तो उनको लोगों को पूछा ना कि ऐसा क्यों हो रहा है, तो लोगों ने आके बोला कि तेरा जितना भी परेशानी था वो सेंट एंथोनी ने लिया, इसलिए वो गिर रहा है नीचे. और अभी ये बोलता है कि ठीक है लिया तो कितना है, नहीं तो बोलता है लिया इसलिए ठीक है, नहीं तो तेरा काम फिट होता था. ते एक दिवस म्हणजे ते डोक्यामध्ये होतं, याने केलं त्याने केलं असं ते डोक्यामध्ये होतं. लेकिन उसके दिमाग में एक बार बार चल रही थी, का इसने किया रहेगा मेरे ऊपर कोई तंत्र मंत्र, उसने कुछ जादू टोना किया रहेगा, वो बार बार उसके दिमाग में वो सोच रहा था. ते एक दिवस मी सणाला किस्मतला साफसफाई करतो तू घरामध्ये, ते आपले तो काटेरी मुकुटांचा तो सारा असते ना, तो आपण कसं खिलीला आता आपण खिलीला सारा मारताव ना, आम्ही सारा बोलता म्हणजे पनेल काय बोलता ना. ते अचानक असं उडलं ना, भान पण उडलं आणि माझ्या पलगावर पडलं. सत्य सांगते तुम्हाला मी. तो वो कहता है कि मेरे घर में दीवार पर एक इतना बहुत बड़ा जो अपना जीसस का, क्राइस्ट का वो ब्लड का फोटो आता है, पता है उसमें ऐसा कांटों का ताज रहता है और वो खून गिरता है नीचे, वो किसी ने उनको दिया था, तो वो उनके घर पे था. तो वो अचानक बोलता है ऐसे दीवार से उड़ा और आके पलंग पर गिर गया. तो खिली से निघू शके उसने ब्रदर ना, वो खिले से निकल ही नहीं सक रहा था. केवढा बी वारा आला केवढा बी आला तरी त्या निघणार नाही. ते झालं आणि मी असं साफ करतो. ते आपलं हे बायबल आहे ना, अख्खं असं वर हवेवर, अख्खं हवेवर वर. अरे मिसेसला बोलतो अरे पकड पकड पकड, अरे बायबल पकड.
सत्य सांगतो तुम्हाला, जी माझी त्या रूम मध्ये घटना घडली ना ती तुम्हाला सत्य सांगतो. तो वो बायबल बोलता है जो बाइबल है ना वो भी ऐसा हवे में वो रूम के अंदर उड़ता था और ये बीबी को बोलता था ये पकड़ 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 तरी काहीच नाही. तभी भी कुछ नहीं हुआ, परिस्थिती आहे परेशानी म्हणजे वैसे ही था. एवढी गंभीर झाली ना की जबरदस्त. आता काय करायचं ते नंतर मग काय मला हे केलं आणि मिसेसची ती गर्भपिशवी असते ती तिच्यामध्ये म्हणजे ब्लड यांच्या कसं मिसेसचं जायचं तसं माझ्या मिसेसचं पुष्कळ जायचं असं अशा गाठी पडायच्या. ते आमचं ते आमची म्हणजे मिसेस लुगडी नेसते ती लुगडी अशा चिपकायच्या ना की मी स्वतः ते स्वतः जायचो. माझ्या पुण्याचा होता मी त्यांना नाही धुवून सांगायचो, मी स्वतःच करायचो मिसेसचं. तो बोलता है फिर मिसेस को भी उनके गर्भाशय में प्रॉब्लम होने चालू हो गया, उनका जो ब्लीडिंग है वो जाने लग गया और इतना ज्यादा जा रहा था कि उसका जो पहनते हैं वो जो कपड़ा वो पूरा ब्लड से ऐसा गट्ठा गट्ठा पूरा मिलता था खून का. तो वो बोलता है मैं किसी और को नहीं देता था क्योंकि उसको कुछ अलग लगता था, इसलिए वो खुद ही धोता था वो कपड़ा. मी स्वतःच धावायचो. ते माझ्या मिसेसचं म्हणजे जावं लागलं ना की ते रक्त गाठी अशा पडायच्या. ते मी जाम टेन्शनमध्ये होतो. ते एक दिवस मी येऊन झोपलो होतो, ते बघितलं ते माझ्या मिसेसला मी हात लावला, ते एकदम थंडगार आराम झालं होतं. ते मिसेस म्हणते काय करू मी आता, बोलते मरणार बोलते, माझ्यामध्ये ये नाही बोलते. आता बोलू काय करू. ते मी तसाच उडी मारली आणि बिस्कुट घातला आणि आमच्या मावशीच्या घरी गेलो. मी मावशीला असं असं सांगितलं, मावशी बोला असा असा प्रॉब्लेम आहे. ती बी नाईट ड्रेस असते ना ते आमचं लुगडं नेसणं आणि आली आणि काय आमच्या इथे आपल्या जवळ राजेश माहिती आहे ना त्याची गाडी होती. आम्ही ती गाडी केली. पण मी आणि मावशी आणि माझे मिसेस तिघंजण, माझे भाऊ, माझ्या भाऊच्या बायका त्या पण कोण आल्या नाही संगती. आणि मी वसईला इथे डॉक्टर आहे ना, काय त्याचं डॉक्टरचं नाव माहिती नाही मला, काहीतरी डॉक्टरचं नाव आहे, ख्रिश्चन आहे आपला डॉक्टर. त्याने लग्न बघितलं. तिची मग ती बिमाऱ्या सर्व काढलं. तिची पिवशीमध्ये बोलते खराब आहे बोलते, तिची पिवशी काढायची बोलते. तो वो कहते एक दिन जब मैं घर पे था तो उसकी बीबी सोई थी, तो जहाँ बहुत ये पी के आता था ना, तो पी के आके इसने अचानक उसको थोड़ा हाथ लगाया तो देखा तो उसका पूरा बॉडी ठंडा गिर गया था. तो इसने पूछा बीबी को क्या हो गया, तो वो बोलती है अभी शायद मैं मरने वाली हूँ. तो फिर ये भाग भाग के गया उसकी मौसी के पास गया और उनको लेके आया. फिर वो लोग ने एक दोस्त था उसके गाड़ी में डाल के उसको हॉस्पिटल लेके गया. तो डॉक्टर ने कहा जब चेक किया कि इसका पूरा थैली जो है गर्भाशय का वो पूरा खराब हो गया. खराब झाले ते काय तिचं सिटी स्कॅन काय ते बोलतात ते काढलं सर्व. आता बोलते तिचं ऑपरेशन करायचं होईल बोलते. चालेल बोलू. मग ते ऑपरेशन केलं आणि तिची थैली काढली. एकदम सडली होती एकदम ती. ते झालं आणि 12 दिवशी माझ्या घरातलं कोण आलं जेवण घेऊन. तो वो बोलता है फिर डॉक्टर ने बोला कि इसका ऑपरेशन करना पड़ेगा क्योंकि वो सड़ गया है थैली. तो वो पूरा थैली उसका निकाल दिया. निकालने के बाद वो बोलते 12 दिन में था हॉस्पिटल में लेकिन कोई भी मेरे को वहां पे पूछने के लिए नहीं आया. माझ्या मिसेसला कोण घरचं आमचे खाणं घेऊन नाही. आणि जेव्हा रजा दिली ना तेव्हा आम्ही घरी गेलो ना, माझ्या मिसेसने स्वतः रोटी बुजली आणि स्वतः जेवण केलं. आणि मग तिला 2 महिने काय बालदी उचलून सांगली. मी स्वतः मग बालदी उचलून तिच्या बाथरूममध्ये ठेवली. तो वो बोलते कि ऐसी हालत थी कि कोई भी नहीं आया. वो 12 दिन ऑपरेशन करने के बाद जब वो घर पे आई उसको खुद को ही रोटी बनाना पड़ा, खुद को ही काम करके सब करना पड़ा. ते झालं. नंतर तिचं ऑपरेशन चांगलं झालं. ती बेडवरच पडली. म्हणजे ऑपरेशन चांगलं म्हणजे खराबच झालं. ती बेडवरच होती. ती म्हणजे सर्व मी तिला बेडवरच द्यायचो, सर्व बेडवरच द्यायचं. नंतर काय झालं मग पुन्हा तिला त्रास झाला लघवीचा. म्हणजे ती सतत लघवी नाही म्हणजे बसली असली उभी असली कशी भी असली की ती लघवीत जायची अशी. म्हणजे फिर वो बोलते उसके बाद वो तो ऑपरेशन हो गया. फिर उसके बाद उसके बीबी को और एक प्रॉब्लम हो गया कि जब वो बैठी थी ना कहाँ पे भी उसको पेशाब अपने आप निकलता था. ते मग मी बोटीतनं जायचो ना. माझी मुलं होती पण ते कसं वास यायचा ना घरामध्ये, लघवीचा कसा वास येतो ना, ते मग मी बोटीतनं जायचो, तिचंच सर्व करायचं. मग तिचं आपले ते हॉस्पिटल आहे लीलावती तिथे नेलं आम्ही. कोणी सांगितलं नच्या वलकीवर नेलं. ते त्याने किती लाख सांगितले ते ऑपरेशन करायचे.
ते तो डॉक्टर काय म्हटला, जसे की तुम्ही गरीब आहा ना, ते ऐसे की माझा एक वार नायरमध्ये असते, तुम्ही ऐसे की नायरमध्ये या तुम्ही, तिथे मी ऑपरेशन करीन फ्रीमध्ये. ते मग आम्ही तिला न्यारमध्ये नेलं आणि सर्व काय झालं ते तिचं ऑपरेशन करायला गॅरंटी नाही देत डॉक्टर. 8-9 डॉक्टर कवलले ते म्हणजे मला पण बोललं नाकवा इथे ऑपरेशन करून काय फायदा नहीं बोले. तो उसके बीबी को एक डॉक्टर थे, तो उन्होंने कहा इनका मतलब परिस्थिति देख के कि आप एक काम करो, ये है म्यूनसिपालिटी हॉस्पिटल में वो जाते हैं, तो आप इसको लेके वहाँ पे आ जाओ, तो वहाँ पे मैं इनका ऑपरेशन फ्री में करूँगा. लेकिन जब उन्होंने चेक किया तो इनको बोले कि इसका ऑपरेशन करके कुछ फायदा नहीं है, सब खराब हो गया है. ते बोलो डॉक्टर मला बोलले ते काय असं की ते डॉक्टर बोलू तुमचं जे प्रोसिजर आहे ते तुम्ही करून टाका, बाकीचं नंतर बघतो बोलू आम्ही. ते मग माझ्या मिसेसचं ऑपरेशन करायला ते स्टॅन येते ना, ते लघवीचं ते तिला स्टॅन बसविले. ते मला तिथे भायखला पाठवलं होतं स्टॅन घ्यायला. ते मी तिथे गेलो आणि स्टॅन आणलं आणि ते ऑपरेशन झालं. तिचं स्टॅन बिन बसवलं ना, आम्ही मग घरी आलो. पण प्रॉब्लेम काय सुटत ना, तर आणखीन वाढला माझ्या मुलाचा प्रॉब्लेम. माझ्या मुलाला इथे काय बोलतात ते हर्नियाचं का काय, हर्निया का काय ते नहीं हुआ. तो वो बोलते हैं कि जब उसके डॉक्टर ने बोला कि तुमको इस पेशाब की जगह पे स्टैंड बिठाना पड़ेगा, तो उन्होंने स्टैंड लाया, उसको स्टैंड बिठाया, तो वो सब होने के बाद एक प्रॉब्लम और बढ़ गया, उसको लड़के का हर्निया हो गया. ते मी बोटीवर ना, ते माझ्या मुलाचं एवढं दुखायचं ना, जबरदस्त दुखायचा, तो उडायचा तो असा, एवढं दुखणं व्हायचं त्याचं. ते एक दिवशी डॉक्टरला बोलावलं होतं ते डॉक्टर ते आले, त्या डॉक्टरनी 7 इंजेक्शन मारली पण त्याचं दुखणं कमी नव्हतं होत. तसंच ते तो काय डॉक्टर बोलले याची सोनोग्राफी करा. मग सोनोग्राफीला वाटते माझी मिसेस गेली होती, मग मी बोटीवरून आलो. सोनोग्राफी बोलली ते त्याचं असं की ते हर्निया काय पिकला आहे असं की याचं आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करायचं होईल. आणि ते आमचे मेचे लास्ट दिवस होते. हर्निया पिकल्यानं डॉक्टर सांगते की, आणि मी मुलाला काय सांगतो, एक जार जातो ना बोलू येतो ना, बोटीत जातो, नंतर काय बोट वरच घ्यायच्या. तर तो काय मला बोलला डॅडी माझं बोलते एवढं जाईल तुला बोलते जाराची फिकीर पडले बोलते. तरी मी गेलो, पण माझ्या डोक्यात काय आलं, मी घर सोडलं आणि गेलो ना ती आमची दिवाळीची फिमशी घेऊन, ते मला एक आमचा साथीदार भेटला. ते माझ्या मुखातून असं आलं की माझ्या बदली जातेच बोटीत. ते बोलते हा बोलते जातो बोलते. ते बोलते चल विचारायला. ते आत्याच्या घरी राहत होता तो. मी आत्याला सांगितलं बदली पाठी ते बोलते जा बोलते जाऊ दे बोलते. ते तो बोलते मला अरे त्याचं टेन्शन घेऊ नको, मी देतो ना त्याला. 2-3 बाटल्या घेतल्या आणि दिल्या आणि पाठवलं त्याला. ड्रम भर ले. तो वो बोलता है कि उसके बेटे को जब ऑपरेशन हर्निया हो गया तो पूरा हर्निया पिक गया था. तो वो उनके मच्छी के लास्ट दिन थे, मतलब धंधा अभी टाइम बंद करने का टाइम हो गया. लेकिन वो बोलता है बेटे को बोला कि मैं जाके आता हूँ, एक ट्रिप मारता हूँ, बाद में हम आके देखेंगे, तेरा ऑपरेशन करेंगे. लेकिन क्या हो गया, उनका ऑपरेशन जो है, वो लड़का बोलता है कि तेरे को कुछ पड़ा है कि नहीं, मेरा इधर इतना दर्द हो रहा है और तेरे को मच्छी पकड़ने का पड़ा है. तो ये घर से निकल तो गया, लेकिन रास्ते में उसको कोई मिला, उसको बोला कि भाई गलती से इसके मुंह से निकला कि भाई तू मेरे जगह पे तू जाएगा क्या. तो वो बोलता है कि मेरे को ये मिलेगा तो मैं जाएगा. तो ये बोलता है उसका टेंशन मत ले, बहुत है अपने पास. तो उसको बोला तू जा, और ये वापस घर पे आ गया. ते मग मी आलो आणि डॉक्टरनी सांगितलं याला 4 वाजता दुधाचा ग्लास देस आणि मग आपू म्हणजे काहीच नाही द्यायचं खायला. ते मग 6 वाजता तुला हॉस्पिटलमध्ये पोचायचं होईल. मग मी त्याला 4 वाजता दिलं आणि आंघोळ बिंघोळ केली आणि 6 वाजता निघालो आणि मग ऑपरेशनला घातलं. ते असं एवढं कारलं, ते असं व्हायलाच काय होतं, ते जबरदस्त होतं एकदम. ते झालं. आता पुन्हा प्रार्थनेमध्येच आम्ही रोजरी बिजरी जाम करायचो, उपवास. ते बाबा 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 मी असे उपवास करायचो ना, खतरनाक. कोण पण नसेल करीत असा उपवास, मी सांगतो. तो वो बोलता है कि तभी ऑपरेशन वगैरह हो गया, लेकिन जब डॉक्टर ने वो निकाला ना उसके पेट के अंदर से, वो बहुत खतरनाक दिख रहा था. जो भी निकाला था वो ऐसा उसका हालत हो गया था. फिर वापस वो देखता है, फिर उसको लगा इतना कुछ हो गया है, तो वापस वो प्रेम में लगा. और वो बोलता है कि मैंने इतना उपवास किया है ना, और इतना प्रार्थना किया है कि उपवास उतना किसी ने किया ही नहीं रहेगा. बोटीतला उपवास म्हणजे
पाणी पण नाही मी पिवायचं, एक बूंद अख्खा दिवस जाईल ते पाणी. वो जब काम पे जाता था बोट में तो ऐसा उपवास करता था कि वो मुंह में पानी भी नहीं पीता था, बूंद भी नहीं डालता था. आपू कसे तुम्ही काम केलं गेलं की ताण लागली की पाणी पिता, पण मी अख्खा दिवस पाणी नव्हतो पीत, तसाच वो राहायचं. बोलता है जब मुझे प्यास लगती थी तो कैसे हम लोग पानी थोड़ा थोड़ा पीते हैं ना उपवास करते हैं तो वो बोलता है मैं वो थोड़ा भी पानी भी नहीं लेता था. ते लास्टला उपास सोडायला मग संध्याकाळी 6-8 वाजता मग तो उपास सोडायचा, हे करायचा. फिर वो रात को 6 से 8 बजे वो उपवास छोड़ता था. नंतर आणखीन प्रॉब्लेम वाटला. तो फिर बाद में क्या हो गया और प्रॉब्लम बढ़ गया. आता माझा मुलगा क्रिकेट खेळायचा ना, क्रिकेट खेळायला जायचा, क्रिकेट खेळायचा. तिथे कॅच पकडायला गेला होता, तिथे हे बोट आहे ना, हे बोट ते असं अख्खं तुटलं. वो बोलता है फिर और एक परेशानी आ गई. उसका लड़का क्रिकेट खेल रहा था, तभी ये जो उंगली है वो बॉल लग गया तो ये उंगली पूरा उसका टूट गया. मतलब पडला आणि तुटली ती, मतलब वो कॅच पकडायला कैच पकड़ने के लिए गिरा नीचे तो इसका उंगली पूरा टूट गया. पुरा तुट गया. ते मी बोटीत होतो कैवीला. जेव्हा घरी आलं ते मला मिसेस बोलते क्रुझनरचं बोलते बोट एवढं बोलते सुजलंय बोलते. ते मी डॉक्टरकडे नेलं. ते डॉक्टरनी एक्सरा काढला, चेक केलं. ते बोलते याचं बोलते सर्वच तुटलंय बोलते. हा म्हणजे मुलगा आहे की काय बोलते. म्हणजे एवढं त्याला दुखापत होत होती. म्हणजे आमच्याजवळ पैसे नव्हते ना, ते माझी मुलं म्हणजे सहन करायची म्हणजे जाम असं ना. मग त्याचं बोट झालं होतं ते आत्ताच्या आता बोलते याचं ऑपरेशन करायचं बोलते. मग आम्ही मीरा रोडला बालाजी हॉस्पिटल आहे तिथे नेलं, त्याला ऑपरेशन केलं. ऑपरेशन सक्सेसफुल नाही झालं, पुन्हा ऑपरेशन करायचं जायला, पुन्हा केलं, पुन्हा ऑपरेशन सक्सेसफुल नाही झालं. त्याचं बोट असं वाकडंच राहिलं, असं 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 वाकडंच राहिलं ते. तो वो बोलता है फिर उनका जो बेटे का उंगली टूटा तो फिर उनको डॉक्टर के पास ले गए तो डॉक्टर बोलते हैं कि इतना देर तुम लोग ने उसको क्यों रखा. इसका जब एक्सरा निकाला तो पता चला उसका पूरा उंगली का उंगली टूट गया है. आणखीन मग काय दुसरा प्रॉब्लेम प्रॉब्लेम किती झाले मेपले कोणी ना. मोजायचंच विसरलो, प्रॉब्लेम एवढे जास्त झाले. वो बोलता है प्रॉब्लम किसी ने गिना के. प्रॉब्लेम नको. मी प्रार्थना पुष्कळ करायचो, उपवास गुडघ्यावर. आपली आपली वाट असते ना कुर्साची, 2.5 तास गुडघ्यावर करायचो मी. वो बोलता है मैं प्रार्थना बहुत करता था, लेकिन ये जो अपना क्रूज का रास्ता होता है ना, दुःखाचे दिवस जब हमारा गुड फ्राइडे के दिन आते हैं ना, दुखों का दिन, तभी वो बोलता है बहुत प्रार्थना करता था. 3-3 घंटा घुटनों पे प्रार्थना करता था, लेकिन कुछ भी नहीं हुआ. ते नंतर मग प्रार्थना पुष्कळ करायचो. आणखीन प्रॉब्लेम वाढला मुलाचा. मुलाला माझ्या म्हणजे लहानपणी मुलगा पडला होता. म्हणजे आपली पायरी असते ना, पहिली पायरी आपली, त्याचा इथे कोपराचा लागला होता फटका. तेव्हा त्याचं म्हणजे थोडं त्याला चक्कर करायचं, ते सगळं केलं होतं. MRI काढलेत आम्ही सर्व, मग व्यवस्थित झालं. पण आता 22मध्ये त्याची एक साईड गेली, एक साईड म्हणजे त्याला काहीच कानवा नव्हता येत, काहीच नव्हता. ते मी असं दुपारी झोपलो होतो, ते डॅडी मला सांगितलं म्हणजे काहीच कानवा नाही बोलते. ते काय रे बोला असं कला बोलतेस. ते नाही डॅडी मला म्हणते कानवाच नाही बोलते. मी तसाच उठलो, शर्ट घातला आणि भाईंदरला तिथे कानाचा डॉक्टर आहे ना, तिथे नेलं मी त्याला. तर त्याने चेक केलं, ते नाही सगळे. त्याला ती 50,000ची 25,000ची मशीन टाकली, त्यांनी कानवाच नाही. ते डॉक्टर काय बोलला आहे सगळे, याचं ऑपरेशन बी करून फायदा नाही सगळे. ते डॉक्टरला मी बोलतो की डॉक्टर बोल किती पैसे लागतील ते सांगा, मी देतो. अरे पैसे काय बोलते, ऑपरेशनच नाही व्हायचं, ते मी पैसे कुठे नेऊ बोलते. तो उसका एक अभी नया प्रॉब्लम हो गया कि उसका एक बेटा है, वो जब बचपन में गिरा था तो बाद में जब वो बड़ा हो गया तो उसका पूरा ये सर दर्द कर रहा था और ये पूरा एक साइड उसका काम करना बंद कर दिया, उसको कुछ सुनाई नहीं दे रहा था. तो वो जब डैडी को बोला कि डैडी मेरे को कुछ सुनाई नहीं दे रहा है, तो उसने कहा कि ऐसा कैसा बोल रहा है तू, ऐसा कैसा हो सकता है. तो उसको जब कान के डॉक्टर के पास लेके गए तो डॉक्टर ने कहा, उसको हर एक मशीन लगाया 50,000 का 60,000 का, लेकिन वो उसको सुनाई नहीं दे रहा था. तो डॉक्टर ने कहा इसको कुछ नहीं कर सकते, कितना भी तू, ये इसने कहा तू कितना भी पैसा दे तो भी कुछ होगा नहीं, इसके ऊपर कोई इलाज हो ही नहीं सकता. डॉक्टर तसं बोललं, ते आमचं म्हणजे मन एकदम नाराज झालं. तो डॉक्टर ने ऐसा बोला तो फिर उसका पूरा मन नाराज हो गया. ते मुलगा म्हणजे बोटीत जायचा, ते हॉटेल मॅनेज केलं होतं ना, ते सुट्टी अशाच ना की बोटीत जायचा. तो आता बोटीत जायचा,
ते मला कोणी सांगितलं असं की तू सनी म्हणजे गाडीघर आहे आमच्या गावात, तो हेल्प करते तो, म्हणजे त्याच्याजवळ जायचं की तुला तो सांगेल. ते मी त्याच्याजवळ गेलो, असं असं सांगितलं. ते तो बोलले टेन्शन घेऊ नको, आपल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ बोलते. तर तो आमच्या संगती आला आणि डॉक्टर संजू म्हणून आहे तो, त्याने चेक केलं ते सर्व काही केलं. ते आम्हाला त्या टायमाला 6 लाख सांगितले ते, पण आमच्याजवळ पैसे नव्हते ना, ते आम्ही म्हणजे ते ऑपरेशन केलं ना. ते माझा मुलगा असाच बोटीत जायचा म्हणजे रडायचा. जेव्हा दुखणं व्हायचं ना तेव्हा बंदरा जायचा आणि जाम लढायचा, म्हणजे जाम, म्हणजे आमची परिस्थिती नव्हती ना. ते रडायचा म्हणजे ते रडायचं. ते मग अखेरचे दिवस आले. ते कसे अखेरचे दिवस आले होते, ते आमच्या पहिल्या बोटी मोठ्या वर घेतात ना आणि छोट्या बोटी असतात ना. आमची मोठी बोटी वर घेतली होती, मी छोट्या बोटी त्याच्यात जाऊ लागलो. मी जेव्हा माझ्या मुलाचं दृश्य पाहिलं ना, ते मी मिसेसला सांगितलं की आपल्या मुलाचा काय माटा सरकार समजत नाही मला. मी काय ना संध्याकाळी सनीकडे गेलो आणि त्याला असं असं सांगितलं. मग आम्ही उद्या सकाळी गेलो, त्याने मग सांगितलं ते आम्हाला कानाचं काढून सांगितलं, सगळ्याच्या नश्या त्याच्या दाबल्यात आहे सगळे दाबल्यात. त्याला बोलते खर्च येईल बोलते 9 लाख. आम्हाला तिथे 25 लाख सांगितलं होता, पण याच्या ओळखीमध्ये ते सोशल वर्कचं काय असते ना, ते 9 लाख सांगितले होते ना. आमच्याजवळ 5 पैसे होते. ते मला डॉक्टर बोलला आहे की एवढे पैसे कुठून आणणार. ते डॉक्टर मला माहिती नाही, पण मला माहिती नाही माझा मुलगा तिथे आहे असं. ते मी डॉक्टरला बोललो मी भीक मागेन, आमच्या चर्चमध्ये जाईन, घरोघरी जाईन आणि माझ्या मुलासाठी मी पैसे गोळा करीन. तेवढे पैसे बोलले गोळा होतील. ते बोलू बघू. ते डॉक्टरने काय फाईल व काय लिहिलं त्यांनी, असं की जा खाली तू न दाखवायचं सगळे. ते म्हणजे ऑपरेशन त्याचं झालं व्यवस्थित, सर्व झालं आणि बिल भरायचं झालं. ते आमच्यापाशी काहीच नव्हतं. ते मोबाईलवर टाकतात ना पैशासाठी काय ते ब्रदर, ते पण आम्ही टाकलं होतं. त्याच्यातून पण आम्हाला पुष्कळ माणसाने पैसे दिले, आमच्या संगी सोयऱ्यांनी आणि माझे मिसेस आणि आमचे नातेवाईक सगळी घरोघर फिरली, पैसे आणले सर्व काय. ते पैसे पुष्कळ, कोणी 20,000 5,000 माझ्या मुलासाठी दिले. ते तो वो कहते हैं कि उनको जब बेटे को बोला गया कि तेरा कान का बहुत प्रॉब्लम है, तो फिर भी वो पैसे नहीं थे, इसलिए बोट पे बेटा जाता था. लेकिन जब वो बोट में गया तो इन्होंने देखा कि इसका कुछ हालत खराब नहीं है, लेकिन वो बोट में जाता था क्योंकि पैसा नहीं था. उसको बहुत दर्द था बेटे को, बोट में ही जाके अकेला ही रोता था दर्द से. फिर वो घर पे आया, अचानक में इनको पैसा नहीं था, तो एक आदमी था जो सोशल का काम करता था, तो उन्होंने उनको बताया. उन्होंने कहा कोई प्रॉब्लम नहीं, एक काम कर, हमारा पहचान है, एक जगह पे जाएंगे हम लोग. तो वहां पे उनको 25 लाख बोला था ऑपरेशन का, लेकिन जब वहां पे गए तो वो सोशल के वजह से उनका 6 लाख के ऊपर आ गया, 9 लाख के ऊपर आ गया. तो 9 लाख के ऊपर आ गया तो डॉक्टर इसको पूछते हैं कि 9 लाख है, तू कहाँ से लाएगा पैसा. तो इन्होंने कहा कि पैसा मेरे को कुछ भी करना पड़े, भले भीख मांगना पड़े या कुछ भी करना पड़े या चर्च में जाना पड़े, किसके पास भी मांगना पड़े, मैं जाएगा. तो डॉक्टर ने क्या पता नहीं बोलता है, उनका बात सुन के कुछ लिखा और 6 लाख का ऑपरेशन, कितना 9 लाख का ऑपरेशन 6 लाख में कर दिया वो लोग ने. ते म्हणजे ते त्यांनी गणित केलं होतं त्या सरांनी. म्हणजे ते पैसे देतात ना, पण ते लॉकडाऊनमध्ये आम्हाला पैसे नाही भेटले. आम्ही दादरला पण गेलो होतो, काय ते विद्यालय म्हणून पुष्कळ ठिकाणी फिरलो, पण नाही पैसे भेटले आम्हाला. ते गणित आमचं उलटं झालं. पण माझ्या मुलासाठी म्हणजे घरामध्ये आमचे प्रे व्हायचा, पुष्कळ ते प्रे करायचे. नंतर काय मग पैसा सर्व गोळा झाला. आम्ही फादराकडून पण केलं होतं ते पैशाचं, मग त्याचं ऑपरेशन आणि थोडे पैसे उरले होते ते आम्ही फादराकडे गेलो आणि फादरला सांगितलं. फादर बोलले एवढे एवढे पैसे उरले आहेत. ते मला फादर काय बोलले, पीटर फादर ऐसे घे काश्मीर, हे थोडं मुलाला ऐसे की काय लागत असेल ते घे, याच्यातनं काय तुझं राशन पाणी भर ऐसे घे, आणि मुलाला काय मेडिकलला पैसे लागले याच्यातूनच खर्च कर. तसं केलं आम्ही. तो वो बोलते कि फिर वो जो जहाँ से पैसा आने वाला था वहां से तो आया नहीं, लेकिन जो बाजू में उन्होंने ग्रुप पे डाला था ना, तो जो पड़ोसी थे उन्होंने, किसी ने 20,000, किसी ने 10,000, किसी ने 15,000 लाके दे दिया. लेकिन ये भाई ने क्या किया, जितना जमा हुआ था, जितना यूज हो गया उतना ही यूज किया. बाकी का जो पैसा था वो जो फादर थे उनको बोला कि इतना इतना रकम बचा है. तो फादर ने बोला एक काम कर, अभी आगे ये पैसा ले, तेरे पास रख, जो भी तेरे को खाने का पीने का या बच्चे के लिए दवा लगेगा उसके लिए तू इस्तेमाल कर. आता प्रार्थना ते करत होतोच.
आणखीन प्रॉब्लेम वाढला. और प्रार्थना तो कर रहा था लेकिन प्रॉब्लम कुछ कम ही नहीं हो रहा था, उल्टा बढ़ रहा था. ते माझ्या मिसेसला म्हणजे मी दारू घेऊन यायचो ना, ते माझ्या मिसेसला मी पुष्कळ मारायचो, म्हणजे जबरदस्त मारायचो. वो कहता है उसकी बीवी बीमार थी लेकिन वो इतना दारू पीता था कि बीवी को बहुत बहुत मारता था. इतना मारता था ना कि पूछो मत, बहुत मारता था मैं. एवढं इतना मारता था कि पूछो मत, वो बहुत मारता था. कधी हिंदी येते कधी मी असंच तिला मारायचो, म्हणजे पुष्कळ मारायचो मारायचो मारायचो. माझ्या मुलांना पण मारायचो, मुलीला पण, सर्वांना. मी असा म्हणजे माझ्याजवळ राग होता ना, आता मुलगा इथे नाही. वो बोलता है इतना मैं मारता था कि लड़की को भी मारता था, बच्चे को भी मारता था और बीबी को भी मारता था. मतलब परेशानी है लेकिन पी के मारता था. ते माझ्या आमच्या ती जाली असते ना, त्या जाल्यामध्ये मी माझ्या मुलाला घालायचो आणि वर बकरा कसं टांगता आपण तसा टांगायचो. वो बोलता है जो हमारा मछुआरे का कैसा जाली होता है उसके अंदर वो बच्चे को डालता था और ऐसा जो हुक होता है ना फैन का, उसमें वो टांगता था और मारता था. आणि दिवस दिवस असे बांधून, हात पाय बांधून तसे ठेवायचं त्याला. और दिन भर कभी कभी वो हाथ पैर बांधता था बच्चों का और रूम में रख देता था ऐसे ही दिन भर. म्हणजे माझी मुलगा मला जाम भीत, तो उसके बच्चे उसको बहुत डरते थे. म्हणजे मी असाच मारायचो, जाम मारायचो, मिसेसला पण मारायचो. एक वेळ काय केलं, तो इष्टो असते ना आपला इष्टो, त्याचा भूस काढला आणि डायरेक्ट. तो वो बोलता है मैं इतना मारता था कि एक दिन मैंने क्या किया, जो हमारा स्टोव आता था ना पहले वाला जिसमें घासलेट भरते, वो डायरेक्टली उसने गुस्से में आके उसका ढक्कन खोल दिया और पूरा का पूरा स्टोव बीबी के ऊपर खाली कर दिया. मॅचेस लावायला गेले होते, आमची पुण्यात बिण्यात आली आणि खेचलं मग. तो वो तभी डालकर वो जब आग लगाने गया तो उनके जो रिश्तेदार है वो आए और इसको उन्होंने पीछे किया. तो ऐसा माझे म्हणजे मिसेसला मी पुष्कळ मारायचो. जरा क्षावर काय चमची पडली ना त्यांनी मारायचो, काय वाकडं काम झालं त्यांनी जाम मारायचो. जब जब उसके घर पे ना थोड़ा सा भी कुछ होता था ना, तो वो क्या करता था, मतलब इधर का चम्मच इधर रखा तो वो क्या करता था, मारता था. मतलब वो सोचता था कि जैसा चाहिए वैसा ही होना चाहिए. म्हणजे माझ्यामध्ये पुष्कळ राग असायचा. उसमें बहुत ज्यादा गुस्सा था. मी बोटीमध्ये पाणी नंबर 1 कजा करायला. वो बोट में भी जो जाता था उसमें झगड़ा करने के लिए इसका नंबर 1 आता था. आपली जागा असते ना, जाग्यामध्ये मी नंबर 1. पण माझे भाऊ येतील, वो कजा नको करू, कजा नको करू, गाली नको देऊ उभे रहते, पण आपलं आहे ते आहे. वो बोलता था वो जो जगह प्रॉपर्टी होता है ना, उसके झगड़े में भी वो 1 नंबर था. उसके भाई आके इसको बताते थे कि भाई तू कुछ बोलना मत, झगड़ा मत कर, गाली मत दे. लेकिन वो बोलता था वो किसका नहीं सुनता था, जो है वो ही करता था. माझ्या मिसेसला मी पुष्कळ मारायचो, म्हणजे एवढं मारायचं म्हणजे तिचे आई वडील कोण नव्हते ना, येऊन दबाके मारायचो एकदम. वो बोलता है उसके बीबी के कोई माँ बाप तो नहीं थे ना, कोई रिश्तेदार भी नहीं था, तो वो आता था पी के और जितना चाहिए उतना बीबी को मारता था. आणि ते बोचका बांधून तिच्या डोक्यावर तिची लुगडी बिगडी देऊन सांगते तू जा इकडनं. और मारने के बाद बोलता था जितना भी उसका कपड़ा है सब पैक करता था और बाद में उसको सर पे देके बोलता था तू निकल जा इधर से. बहुत मारता था म्हणजे मतलब ते माझी मिसेस बोल लढायची ना, मी मचका बी मारायचो. म्हणजे मला शारीरिक सुख लागलं ना की मचका मारायचो मी तिला. समजले ना तुम्ही. मतलब वो बोलता है इतना मारता था, बहुत मारता था, लेकिन जब भी उसको शारीरिक संबंध रखने के लिए उसको लगता था तभी वो बीबी को मस्का लगाता था. मतलब बीबी को खाली संबंध के लिए वो इस्तेमाल करता था, नहीं तो मारता था. मग मी बोलायचो मला माफ कर, हे कर. ते मला ती बोलायची कॅश्मीर तू किती वेळ माफी मागतो. येशूने ते मला ते येशूला एकदाच माफ केलं, मला बोलते तू दररोज बोलते कुर्सावर मारतेस बोलते. वो बोलती थी क्षमा मांगती थी तो वो क्षमा तो करती थी, लेकिन वो बोलती थी कि कश्मीर यीशु को तो एक बार क्रूस पे चढ़ाया, तेरा क्या है, तू मेरे को रोज क्रूस पे चढ़ाता है. तो मग म्हणजे माझे पाणी वर जाऊ लागला. मग बाद में उसका प्रॉब्लम ज्यादा हो गया, बढ़ने लग गया. आणखीन माझा प्रॉब्लेम वाढला. मी बोटीत जायचो ना, छोट्या बोटीत. मगशी माझा ते मनके
माझे मणके सरकले होते. तो बाद में वो जब बोट में जाने के लिए गया ना, तो उसका जो ये डिस्क होता है ना, वो सरक गया, मतलब अलाइनमेंट उसका हिल गया, तो उसको ज्यादा दर्द होने लगा. 2 महिने मी बेडवरच होतो. 2 महीना वो बेड पे ही था. खाना पिना सब उधर ही. खाना पीना सब उधर ही था, बेड पे ही होता था. म्हणजे माझी मिसेसच करायची. उसकी बीबी ही करती थी, लेकिन उसकी सेवा जो है, जिसको मारा था वही करती थी. आता माझे एवढे ऑपरेशन झाले ते 6-6 महिने ती माझा संडास बाथरूम तीच करायची, पण डोक्यात ते घुसलं नाही ते. अभी इतना ऑपरेशन हुआ था, लेकिन जो भी इसका पेशाब ये सब करता था, वो सब उसकी सेवा बीबी ही करती थी. लेकिन उसके दिमाग में वो जा नहीं रहा था कि उसकी बीबी उसकी सेवा करिए, उल्टा वो उसको क्या करता था, मारता था. आता 2 महिने बेडवर बोलायची, खायची वार्ता नाही. एवढं मी अंगाला मजबूत होतो, आता जरा हे झालं. तो पहले 2 महीने बेड पे था. पहले बोलता है वो थोड़ा बॉडी में था, अभी थोड़ा कम हो गया है. ते प्रार्थना पण पुष्कळ माझी बीबी करायची, मी पण करायचो. एवढं मला दुखापत व्हायची ना, एवढी एवढी की म्हणजे मला समजू लागलं की माझं तिकीट वरचं आलंय. वो बोलता है प्रार्थना तो बहुत करता था, लेकिन कुछ नहीं हुआ, और इतना दर्द होता था, उसको ऐसा समझ में आ रहा था कि अभी मेरा टिकट ऊपर का निकलने वाला है. ते मी मिसेसला बोललो, म्हणजे मला समजू लागलं की माझी गॅरंटी नाही. मग मिसेसला बोललो, मला तू 7/7 फादर बोलावून घे. तो उसको समझा कि अभी मैं जाने वाला हूँ, तो उसने बीबी को बोला, एक काम कर, जो हमारा लास्ट कम्युनियन देते हैं ना, फादर को बुला, मेरे को लास्ट कम्युनियन दे दे. तो उसकी बीबी ने फादर को बुलाया और इसको लास्ट कम्युनियन दे दिया. तो कम्युनियन भी दे दिया, तो कुछ हो गया नहीं. तो कम्युनियन भी दिया, लेकिन कुछ हुआ ही नहीं बोलते. तो फिर से प्रॉब्लम हो गया. मैं कोकिला में गया, वो डॉक्टर ने एक्सरा देखा कि तुम्हारा खिंच गया है, तो तुम ये करो, अपने एमआरआ का रह सके. तो मैं बैंड्रा में किधर एमआरआ निकाला 19,000 का. तो उसने देखा कि तेरा L4 L5 कुछ सरका है और गादी भी सरका है, इसी वजह से तू नहीं चल सकता है. तो उनको जो दर्द, ते नंतर मग थोडं म्हणजे कसं, तुम्हाला नाही, हिंदी हिंदी येते, तेवढं हिंदी नाही. म्हणजे तो डॉक्टर बोलला तेव्हा मी बोललो तुम्हाला तसं. ते तो बोलला की तुला 8 लाख आणि 8 स्क्रू लागतील. तो वो जब डॉक्टर के पास गए, उनका एमआरआई निकाला 19,000 का, तो डॉक्टर ने उसको बोला वापस तेरा ऑपरेशन करना पड़ेगा, और जो अलाइनमेंट हिल गया है डिस्क का, उसके लिए तेरे को 8 स्क्रू लगाना पड़ेगा, और उसके लिए 8 लाख रुपया खर्चा आएगा. तो डॉक्टरला मी बोललो काहीतरी ऑप्शन असेल. ते बोले एक ऑप्शन आहे बोलते, तुला बोले 45,000चं काट्यामध्ये इंजेक्शन मारायचं होईल. ते चालेल. तेव्हा माझ्याजवळ पैसे नव्हते 45,000. माझे मिसेस गेले आणि फंडातले पैसे काढले, आणि मग मला ॲडमिट करून एक दिवस कोकिलामध्ये 45,000चं इंजेक्शन मारलं. पण मी घरी आलो, पण ते दुखणं होतं ते आहेच, जायचं नाही. तो वो बोलता है, डॉक्टर ने बोला अगर तेरे को इतना नहीं खर्चा करना है, तो तेरे को एक 45,000 का इंजेक्शन मारना पड़ेगा. तो उसके पास जो पैसा नहीं था, तो उसके बीबी के पास जो फंड का कुछ पैसा था, तो उसने वो पैसा निकाला और इसको इंजेक्शन दे दिया. लेकिन इंजेक्शन देने के बाद भी उसका दर्द कुछ कम नहीं हुआ, वैसे का वैसा ही था. नंतर काय मग काहीच नाही. तर मग मी बेडवस होतो, मला काहीच करताना ते. तेव्हा मग तुम्हाला हे लेट्रिनचं कसं समजलं असेल? वसईच्या नाही, नाही, ती सांगतो story ना. आणखीन एक माझं एक ते राहिलं लाद्याचं, ते आता नको देऊ. नाही, त्या सांगायचं सांगा तुम्ही. ते जरा आठवण गेली होती, ते सांगू. वो बोलते हैं कि याद गया था, अभी जो उन्होंने कहा ना 3-4 उनको सिस्टर मिले, तो वो 3-4 ही नहीं मिले, ऐसे 20-25 मिले थे. और वो बोलते हैं एक ने और कुछ कहा था, वो भूल गया, वो बताओ क्या तुमको? अगर याद दिलाए तो कुछ तो हमारा काम का ही रहेगा ना. ते ती सिस्टर आली, म्हणजे मी बोटीत जायचो ना, ते मला ती आमच्या बंदरावर भेटली. मला एक माणूस बोलला ना, नहीं नन सिस्टर नहीं, नन सिस्टर नहीं, एक ऐसे मतलब जो प्रे सिस्टर करते बोलते हैं ना, ना, ब्रदर. एक प्रेयर करते हैं, वो सिस्टर उनको मिली. तुम्ही बोटीत जायला निघालो होतो ना, मला ती
प्रे करून आली होती बोटीवरून. ते माझा मित्र होता. ते माझा मित्र बोलला ऐसे घे हिला तुझ्या घरी वार, ऐसे घे तुझं काम फिट करेल ही बोलते. ते मी बोललो सिस्टर माझ्या घरी येणार, पण आता मी बोटीत चालू बोलले 3-4 दिवसांनी येणार बोलते. ह्या बोलले माझा हे घे काट आणि मला फोन कर. असं वाटतं की मी कधी घरी जातो आणि कधी हिला फोन करतो. तर मी बोटीतने आलो, हिला फोन केला, ही आली माझ्याजवळ. प्रे केला, मी तिला काय 500-1000 रुपये दिले. प्रे केला. नंतर दुसऱ्या दिवशी आली. ती प्रे म्हणजे ती इंग्लिशमध्ये करत होती, पण ते मला म्हणजे वेगळंच वाटलं इंग्लिशमध्ये. ते कसं जेंट्सला कसं लेडीजने हात लागला की कायचे काय होते ना, ती अशी अशी प्रार्थना करायची, अशी 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 अशी. आता काय करायची ते मला माहिती आहे ना, पण याच्यातनी मला सुटायचं होतं. तो वो कहता है, फिर वो एक जो सिस्टर उसको मिली तो उसने उसको बोला कि तू कार्ड ले ले, तो अभी तो बोट में जा रहा है ना, तो कार्ड ले ले, जब आएगा तो मेरे को कॉल करना, मैं तेरे घर पे आऊंगी. तो इसको ऐसा लग रहा था कि कब मैं जा रहा हूँ और इसको कॉल करता हूँ, क्योंकि वो बोली इसका काम फिट करेगी घर पे आएगी. तो वो आई घर पे, लेकिन वो उसका प्रे का सब इंग्लिश में प्रे करती थी और ऐसा पूरा पूरा मतलब ऐसा जैसे म्हणजे मला पूरा पण, हात लगा के मिसेसला उसको प्रे पण, करती थी. मुलीला पण आणि मुलग्याला पण. तर ते काय ते होतं ते म्हणजे काय असायचं ते फटकी बिटकी काय ते. आणि ती मला का सांगायची वरती आग झालं, मी आग जळवायचो आणि ते त्याच्यात टाकलं बस की ते विचित्रच काय दिसायचं. हा बघ म्हणजे याने केलं, असं झालं तसं झालं, ते म्हणजे बोलायचे. म्हणजे ते आकार यायचे ना त्या आगीला, ते तुरटीला इशन बिशन टाकतो ना आपण, ते आकार यायचे. ते माझ्या मनामध्ये ते घुसले एकदम. आता ना बोलते मी बोलते पुढच्या संडेला येईन तेव्हा बोलते खर्च होईल बोलते. आपण हे काम बोलते अमावस्याला करायचं बोलते. अमावस्या काय असते ना त्याच्यात करायचं. ती आली अमावस्याला आणि ते सर्व काही तिने केलं. आता केलं आणि ती मला काय सांगितलं 3दा इशन घालायचं आणि कुठे बाहेर जायचं नाही. तीनदा काय करायचं? इशन इशन धूप धूप हा. धूप घालायचे. मी 3 वेळा धूप घातला. आता रात्रीचा पण घातला. जेवलो बिवलो. आता जेवलो आणि रात्रीचा पाऊस आला. 11-11:30 वाजले. त्या पावसाला ते मासली माझी बाहेर होती. आता 20-30 हजाराची माझी मासली बाहेर होती. आता काय करू? ही सांगते की बाहेर न जायचं, धूप घातला गे. मिसेसला काय उठलो काहीतरी होऊ दे. मी बोललो जातो. ते मिसेस सांगते ना जाऊ नको जाऊ नको. अरे चल. ते आमच्या गोणी असतात ना गोणी, त्या घेऊन मी एकटाच गेलो. मासली भरभर भरभर केली आणि हाणली. तर नंतर माझा मुलगा वेगळाच करू लागला. तो वो बोलता है उसने जब सिस्टर को बुलाया तो सिस्टर तो प्रे करने के लिए आई और उसने बोला कि ये है वो है. उसने कहा कि मैं अगले हफ्ते आऊंगी प्रे करने के लिए. तो जब अगले हफ्ते आई, उसको बोला था कि अगले हफ्ते आओगी तो थोड़ा खर्चा होएगा. तो उसको बोला कि रात के समय तेरे घर में पूरा धूप इसेंस पता है ना, वो इसेंस डालना. और उसके पहले जब आई थी तो उसने वो तुरटी पता है आपको, तुरटी क्या बोलते हैं, तुरटी को क्या बोलते हैं, जो पानी साफ करने के लिए ऊपर से घुमाते हैं, तुरटी. हाँ, तो वो जब आई तो उसने इशेन लिया, तुरटी लिया और वो इसको बोला आग जला के लेके आ. उसने आग जलाया और लेके आया और उसने उसमें डाल दिया. जब डाल दिया तो तुरटी तो जब आग लगता है तो उसका शेप तो बदलता ही है ना, बराबर है. तो उसका शेप ऐसा कुछ अलग हो गया. तो बोलता है ये देख 2 लोग है इसने किया है तेरे पे, ये लोग है, बराबर. तो उसके बाद दूसरे इसको बोला कि अगले हफ्ते में आऊंगी तभी हमको प्रे करने के लिए, इसके लिए काम के लिए, लेकिन हमको काम कभी करना है, अमावस्या के दिन करना है और इसके लिए बहुत मतलब पैसा लगेगा. तो दूसरे टाइम वो आई और वो प्रे किया और इसने इसको बोला पूरे घर में तू वो इसे धूप डाल दे और जब तू धूप डालेगा तो कितना भी कुछ होएगा घर के बाहर तेरे को रात को नहीं जाना है धूप डालने के बाद. लेकिन क्या हो गया, इसने उसका मच्छी जो था, जो मच्छी सुखाते हैं वो टेरेस पे डाल दिया था और वो सूख गया था. लेकिन अचानक क्या हो गया, इसने धूप डालने के बाद दरवाजा बंद किया, लेकिन अचानक बारिश आ गई. अभी इतना 10,000 9,000 का मच्छी है, अगर ये नहीं जाएगा तो नुकसान होता था. तो इसकी बीवी बोल रही थी कि मत जा कुछ तो गड़बड़ हो जाएगा. तो ये बोला जाने दे. इसने दरवाजा खोला, फटाफट गोनी लेके गया, सब मच्छी भरा और घर पे आ गया. जैसे घर पे आ गया तो इसका बेटा वो ओढ़नी रहता है ना, ओढ़नी वो लेके गले में बांध के टेबल के नीचे घुस गया और कुछ
अलग बोलने लग गया और इसको बोलने लग गया की तेरे को मैं छोडेगा नाही, चुन चुन के मारेगा. मी सिस्टरला बोललो, सिस्टर बोललो मुलगा असा असा करतोय ना, काय नाही बोलते ते, कानाला काय फोन लावला तरी मुलगा तसाच करत होता. तर नंतर मग शांत झाला तो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आली आणि काश्मीरमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत, तू बोलते झगडे केले आहेत. मी बोललो पुष्कळ झगडे केले आहेत. म्हणजे त्यांची सर्वांची नावं लिहू बोलते ती, सर्वांची एक लिस्ट बनवते. मी जशी एवढी लिस्ट झाली आणि मला एकाचं सरनेम येत नव्हतं, एके माणसाचं मला सरनेम येत नव्हतं. ते काय करायचं ते मी लहान मुलीला पाठवलं, विचारलं त्याचं सरनेम काय आहे ते. ती गेली आणि सरनेम आणलं. ते हे बोलले तुला इशन होता, त्याच्यात लवंग होतं आणि दुसरं काहीतरी होतं. 2 पुड्या केल्या, दोयामध्ये घातलं. रात्रीच्या वेळी ते 12 वाजल्या बस की तुला पायरीच्या लाद्या फोडून तिथे गाडायचं आहे आणि तुझ्या रूममध्ये गाडायचं. ते फोडून लाद्या बघा आता. तो क्या हो गया, वो आई सिस्टर और उसको बोली कि उसका बेटे को जब वो ये कुछ कुछ बोलने लग गया, ओंडी बिंडी बांध के, तो इसने सिस्टर को फोन किया कि मेरा बेटा ऐसा क्यों कर रहा है. तो फिर उसने फोन लगाया उसके कान पे, लेकिन वो कुछ नहीं हो गया. लेकिन थोड़े देर बाद उसका बेटा शांत हो गया. तो सिस्टर ने उसको बोला अभी तेरा प्रॉब्लम सॉल्व ही नहीं हो रहा है, तो तेरे को एक काम करना है, तूने कभी तेरे जिंदगी में झगड़ा किया है क्या. तो वो ये बोलता है वो तो किया ही है. तो बोलता है एक काम कर, एक कागज ले, जिन जिन लोगों को तूने क्षमा नहीं किया है ना, उनका तू वो लिस्ट पे पूरा नाम लिख. तो इसने सब नाम लिखा, लेकिन गड़बड़ क्या हो गया, एक व्यक्ति था, उसका इसको नाम पता था लेकिन उसका आखिर का नाम पता नहीं था. तो क्या करना है, उसको तो बोला है लिखना है. तो इसने क्या किया, एक छोटी बच्ची को मस्का लगाकर बोला इसके घर पे जाके इसका पूरा नाम पूछ के आ जा. वो लड़की को भेजा, वो पूछा और फिर आके उसने वो नाम लिखा. और फिर उसको बोला था वही पेपर में तेरे को 2 पेपर वैसा बनाना है, एक में लहसुन लवंग और इसेन डालना है और उसको पैक करना है, और दूसरे में भी वही डाल के पैक करना है. और जो हमारा हम जाते हैं ना घर में घुसते, तो पहला स्टेप होता है उसको फोड़ना है, लेकिन बराबर 12 बजे, उसके पहले नहीं, बराबर 12 बजे फोड़ना है और उसके अंदर उसको डाल के पूरा वापस पैक करना है. और दूसरा जो रहता है रूम में, उसके बेड के नीचे लादी फोड़ना है और उसमें भी पैक करना है. वैसे उसने किया. तो मला वाटलं 12 कधी वाजतात. आम्ही जेवण बिवण झालं आमचं, मिसेसला बोलू तू पण जेवून घे. आता 11 वाजल्या, 12 वाजल्या. आपल्या पोटमाल्यावर आमची मोठी पारे असते, पारे सलिया बोलतात, जाडी एवढी. मी ती घेतली, सिरमीट बिरमीट लादी सर्व पहिलाच आणलं होतं, त्याच कलरच्या लाद्या बिद्या सर्व आणलं होतं ना, ठेवलं होतं मी. ते रात्रीच्या मग मिसेसला मी काय सांगितलं, बघ कोण येते का, हा मला खाली तो आवाज दे बस. रात्रीचा गेलो, एवढी जाडी सलिया घेतली, लाद्या तोडल्या, त्या एवढा खड्डा केला आणि खड्ड्यामध्ये ते मटेरियल टाकलं आणि व्यवस्थित केलं, लादी बिदी मारली. नंतर हॉलमध्ये गेलो, हॉलमनच्या लाद्या तोडल्या, त्याच्यात घातलं आणि सर्व व्यवस्थित केलं आणि झोपलो. तो वो बोलता है कि फिर मैं देख रहा था मेरी बीबी 11 बजे से लेके हम लोग ने खाना पीना खाया और इंतजार कर रहे थे कब 12 बजता है, क्योंकि 12 बजे ही बोला था ना. तो वो देखने लग गया कि कोई आता है क्या, बीबी को बोला कोई आता है क्या देख. उसके पहले उसने नया लादी, वो भी सेम कलर का, मतलब पता नहीं चलना चाहिए ना कि फोड़ा है रात को, सेम कलर का लादी बिदी लिया, रात को पारा ही लेके फोड़ा. वो सब मटेरियल था उसमें डाला, सब सीमेंट विमेंट का तैयारी किया, तो सब पैक किया, सब घर का भी लादी फोड़ा, उसके अंदर डाला, पैक किया और सो गया. मग 2-3 दिवस गेले, आणखीन दुसरा ब्रदर आला. तो 2-3 दिन बाद गए और एक ब्रदर आ गया. तो माझ्या पायरीवर पाय ठेवू तू सांगला, म्हणजे म्हणले तुझ्या घरामध्ये माझं जाम डोकं दुखते बोलतो. तो पण रात्रीचा आला होता, 11:30 दरमियान आला होता. तो कुठे आला होता प्रे करायला. और एक ब्रदर आया था, वो भी 11 बजे आया था रात को, और जैसे ही उसने इसके घर पे पैर डाला, बोलता है तेरे घर में कुछ तो है, बोलता है मेरा सर बहुत दर्द कर रहा है. तो मला म्हणजे काय आहे ते, बोलू अशीच एक व्यक्ती आली होती, बोलू असं असं दिलं होतं, ते बोलू लादी तोडून मीन घातलं, ते बोलते आत्ताच्या आत्ताच कार बोलते आणि समुद्रात फेक बोलते. तो वो जो ब्रदर आया था बोलता है कुछ तो है. तो इसने बोला हाँ मेरे को एक सिस्टर ने ऐसा कुछ बोला था, वो गार्ड बोला था. तो उसने आके बोला ब्रदर में, नहीं नहीं अभी क्या, अभी तू उसको लादी फोड़, 12 बजे ही, या 12 बजे ही वापस फोड़ना है तेरे को, और 12 बजे ही वापस उसको
निकाल के समंदर में फेंकना है। तुम्ही लादी लादी तोडिल्या आणि ते मटेरियलाचा मी वास येत होता ना 2 दिवस, माझ्या हाताचा वास नाही गेला. वो पुन्हा बोलता है पुन्हा लाद्या तोडल्या मी. वो बोलता है वापस अभी 12 बजे देखा उसने कोई आ रहा है कि नहीं, वापस वो मटेरियल निकालने के लिए वापस 12 बजे लादी फोड़ दिया और उसको निकालने गया तो इतना बांस उसके हाथ में आ रहा था 2 दिन कि उसका बांस उसका 2 दिन तक हाथ से गया ही नहीं। मग ते रात्रीचं 12 वाजता टाकलं आणि त्यांनी सांगितलं होतं आंगबिंग तिथेच जाऊ. मी आंगबिंग तिथे समुद्रात देऊन नाही आलो. तो उसने बोला था ब्रदर ने कि जब फेंकेगा तो बदन तेरे को उधर ही धोके आना है। नंतर मग दुसरा ब्रदर आला. तो उसके बाद और एक ब्रदर आया। तो म्हणजे माझ्या मिसेसची जागा होती ना, त्या जागेसाठी आला होता तो. वो साइन बोलता है करायला. वो ब्रदर इसलिए आया था कि उसके वाइफ की जगह थी कुछ, उसके लिए आया था साइन के लिए। तो त्याची मिसेस सांगते माझं पण ते घरामध्ये या डोकंच दुखते. ती तो वो सांगते. भी उसकी मिसेस आई उसके साथ ब्रदर के साथ, तो वो बोलती है जब मैं आई मेरा सर दर्द करने लग गया तेरे घर पे। तुझ्या घरामध्ये बोलते जवळ येशूचं रक्ताचं हे आहे ना, हे आपले हा, पनेल पनेल. पनेल सारे सारे ते सर्व काढ आणि समुद्रात फेकून 12 दे. वाजता हम्म. तो वो आया तो उसने बोला कि तेरे को जो प्रॉब्लम है ना वो इस कारण है कि तेरे घर में जो हमारा जीसस का आपको पता है ना, जो कांटों का ताज वाला और वो ब्लड गिरता है, वो फोटो आता है बहुत बड़ा, वो ब्लड गिरता है। तो उसको बोला जितना भी तेरे घर पे जीसस का ब्लड का चीज है ना, सबको तेरे को रात को 12 बजे फोड़ना है और तेरे को निकाल के तेरे घर से समंदर में फेंक देना है। तो उसने वो सब जीसस का फोटो बिटो जो जीसस का लहू का था वो निकाल के 12 बजे जाके समंदर में फेंक दिया। 12 बजे तुमको बहुत काम रहता रहेगा ना। 12 नंतर मग आता माझ्या मिसेसला पण मिसेसचा क्या अब बाकी है, पिक्चर बाकी है अभी तक. आपको कंटाला ना है ना, क्या रखू मैं, कंटाला है आपको. हिंदी मध्ये बोला त्याला कंटाला आलाय तो. नाही नाही तुम्ही बोला पुढे बोला. तर मग मी आता पुन्हा जातो. मी बेडवर होतो ना, ते म्हणजे मी मिसेसला बोलायचो की मी आता कर्ज ते मावं जाम होतं, आणखीन 8 लाख कशाला कर्ज मुलावर द्यायचं ना. ते मी विचार केला की आपण खलास सुसाईड. आणि माझ्या मुलीशी काय झालं होतं म्हणजे प्रेमामध्ये ते माझ्या मुलीला पण मारायचं होतं, माझ्या मिसेसला पण मारायचं होतं त्याच दिवशी. तो वो क्या बोले कि उसको 8 लाख तो डॉक्टर ने बोला था और उसके पहले जो भी उनके बीमारी ऑपरेशन हो गए थे उसका भी उसके ऊपर क्या था, बहुत सारा कर्जा. कर्जा था। तो उसने क्या सोचा अगर इतना सब कुछ है तो जी के भी कुछ फायदा नहीं है। तो उसने सोचा कि आज रात को मैं खुद सुसाइड करेगा। और पहले मतलब उसकी बेटी है, उसका भी खुद उसके बेटी के साथ भी झगड़ा हो गया था। पहले बेटी को, दोनों बेटे को और उसकी बीबी को मार के खत्म कर देगा रात को और उसके बाद खुद फांसी लगा के मर जाएगा। ते मी ज्या दिवशी ठरवलं ना, त्या दिवशी मी वर दोऱ्याला गेलो होतो ना, तेव्हा यांच्या संगती तो यांचा फ्रेंड असायचा ना, तो आमच्या मिसेसचा हे लागते. ते त्याने मला फोन केला असे की पुण्यात तुम्ही कुठे आहे. ते म्हणलो घरीच आहे. ते बोलल्या संध्याकाळी बोलते आम्ही प्रे करायला येणार आहो बोलते, यावं का. ते मी विचार केला, बोलू या बोलू ना. ते आम्ही बोलते येवाशा बोलते प्रेला बोलते 5 वाजता. मी बेडवरच होतो. बोल मी कसा बसा उठलो ते दोरीला जायला, कसा बसा उठलो आणि ते बोलले 5 वाजता येऊ. आता मी काय करतो बोला, आता मी आत्महत्या करतो आणि मुलीला पण मारतो आणि ब्रदर बोलू येतील प्रार्थना करायला, ते लफडं होईल ना. ते बोलू आपण प्रार्थना संपल्यावर बोलू मी काम करीन बोलू. माझ्या मनाला मी विचार दिला की आपण नंतर काम करू. तो उसने क्या किया, उसको फांसी लगाना था इसलिए रस्सी, उसको उठने नहीं हो रहा था बिस्तर पे से, तो कैसे कैसे वो ऊपर गया और रस्सी लेके आया क्योंकि उसको सुसाइड करना था। लेकिन जब रस्सी लेने गया तो उसको फोन आया, मतलब मेरी जो बीबी है उसका जो कजन भाई है, तो उसको पता था कि मैं ये जीसस में रहता है वैसा वैसा, वो भी था तभी उसने फोन किया इनको, बोलता है कैसा है, ये बोलता है ऐसा ऐसा है, ठीक है। तो उन्होंने कहा कि ठीक है आज मैं एक ब्रदर को तेरे घर पे
प्रेयर के लिए लेके आने वाला हूँ। मतलब मेरे को उसने बोला कि आप लोग इसके घर पे जाएंगे। तो इसने क्या सोचा, अगर ये आ रहे, क्योंकि वो जो मेरा भाई है, मतलब मेरा बीबी का भाई है, वो इसका इसका भी रिलेटिव में है, इसके बीबी के रिलेटिव में। तो फिर इसने क्या सोचा कि ये लोग अभी आ रहे हैं और ऐसा सब देखेगा, सब सुसाइड हो गया है, मर गया है, तो बहुत लफड़ा हो जाएगा ना। तो इसने बोला एक काम करते, इसको आके जाने दे, बाद में हम डिसाइड करेंगे, क्योंकि बाद में कर देंगे, फिर अभी कुछ करना नहीं है। तो रस्सी उसने ऊपर रख दिया। ते नंतर मग 5 वाजले आणि ब्रदर आणि तो साथीदार आला, म्हणजे ब्रदरांचा. तो 5 बजे मेरे को उन्होंने बोला था कि हमको जाना है। मेरे को तो अच्छा लगता था, किसी को वचन में जाता था, काम से आके उधर जाता था, तो मेरे को बोला जाएंगे। मैं बोला ठीक है जाएंगे, कोई प्रॉब्लम नहीं। तो हम लोग इसके पास गए। माझी हालत बेकार होती एकदम. जब नाही ब्रदर, तो उसकी जब हम लोग गए तो ये मुझे इतना पता नहीं था कि ये सुसाइड वगैरह करने जाने वाला है या कुछ हो गया है, मेरे को तो पता ही नहीं था, क्योंकि उत्तर में मेरे को कोई नहीं जानता था ऐसा ज़्यादा। तो मैं गया, इसके पास बैठा तो देखा ये पूरा मतलब सो गया था, उड़ भी नहीं पा रहा था, ऐसा लग रहा था कि ये जाने वाला है अभी। तो उसको लास्ट कम्युनियन भी दिया था। ते मग मला ब्रदर बोलले, आले माझ्याजवळ असे की तू पापी आहेस का? ते बोलू हा मी पापी आहे. ते माझ्या मुखांतून बी आलं. ब्रदर बोलू तुम्ही बी पापी आहे. ते ब्रदर बोलते मी पापी नाही होतो, बोलते आता पापी नाही. ते मग ब्रदर मला ते माझ्या यावर्षी सगळं ते लेक्चर देऊ लागले. असे 2-2.5 तास दिले लेक्चर. ते ब्रदर बोलते बरा माणूस झोपू शकत नाही, बोलते बरा माणूस झोपू शकत नाही, बोलते. मला बोलते उठ, बरा माणूस झोपू शके ना. तू मला हातबीत काय ना ठेवला. उठलो आणि बेसकाचा चाललो मी, अगदी मस्तपैकी चाललो. नंतर मग मला ब्रदरनी वचनं दिली ना. तो वो बोलता है जब वो सोए थे, मैं जब उनके रूम में गया, उनकी हालत बहुत खराब थी। तो मैंने उनको जाके पहला सवाल किया, क्या तुम पापी है क्या? तो ये बोलता है हाँ मैं है, हाँ मैं है। तो मेरे को इसने पूछा तू पापी है क्या? तो मैं बोला मैं था, अभी नहीं है। तो ये ऐसा देख रहा था मेरे पास। मैं बोला था मैं नहीं है। तो बोलता है कैसा? तो उसने पूछा कैसा? तो कैसा बोला तो मैंने उसको कम से कम 2-2.5 घंटा सब बताया थे, किधर क्या लिखा है, तू तो आशीर्वादित है, तू तो ये हो गया है, तेरे को तो नीतिमान ठहराया है, तू तो चंगा हो गया है। तो उसको सब कुछ बताने के बाद मैं देख रहा था, ये जब सोया था धीरे धीरे वो ऊपर आ रहा था ऐसा कान लगाने के लिए। तो मैंने उसको बोला कि जो तू अगर बोलता है तेरे सब प्रभु ने ले लिया है, तेरा बीमारी चंगाई सब मतलब ले लिया है, बीमारी ले लिया है, तो तेरे पास बीमारी नहीं है ना। तो अगर तेरे पास बीमारी नहीं है तो तू क्यों सोया है? तो एग्री हो गया उसके साथ। तो बोला अगर तू बीमार नहीं है तो उठ जा। तो जैसे ही बोला उठ जा, वो उठा ही नहीं, कभी चला ही नहीं था बराबर, वो तुरंत उठ गया और एकदम टकाटक चलने लग गया, कुछ भी प्रॉब्लम नहीं आया उसको चलने में। ते मग मी सकाळच्या 5:45च्या मिसाला गेलो, मिसाशीन आलो. तो वो बहुत दिनों से मिसा भी नहीं गया था, तो इतना चलने लग गया कि वो मिसा भी गया सुबह। आणि ब्रदरांनी मला 2 वचनं दिली होती, लूक 4:18 आणि पेत्राचे, धन्यवाद येशू तुझ्या गायनारे मी पूर्णपणे बरा झालो. याच्या आम्हाला ब्रदरनी रोजऱ्या करून सांगितल्या होत्या. ते आम्ही दिवसाला आणि रात्रीला 17 रोजऱ्या करूचे याच्या. आम्ही वचनूस 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 बोलायचो, आम्ही वचनूस बोलायचो. नंतर माझ्या मिसेसला 120 किलो वजन होतं तिचं, 20 किलो वजन, आणि तिला ऑपरेशन सांगितलं होतं हरण्याचं आणि नलिकेचं वजन कमी करायचं. ते ब्रदरनी वचनं दिली, आम्ही ती वचनच बोलत होतो, वचनच बोलत होतो, वचनच वचनच वचनच. आमचं सर्व काय मग वचनांनी जे आमच्या घरामध्ये जी अशुद्धता होती ती सर्व गेली आणि प्रकाश आला सगळा. तो वो बोल रहे हैं कि उनको मैंने खाली 2 ही वचन दिया था बोलने के लिए कंटिन्यू रोजरी पे, एक लूक 4:18 और 19, उसको जोड़ा था गलेशियन 3:13, और उसके साथ दिया था 1 पीटर 2:24 कि प्रभु के घाव द्वारा हम भले चंगे हो गए। तो वही बोलते थे वही बोलते थे वही बोलते थे। तो उनके जो बीबी का उसमें क्या हो गया कि उनके बीबी का 120 किलो वेट था, तो उसमें उसका कुछ कितना
30 किलो कमी झाला ना, 28.5 किलो 28.5 किलो वजन उसका कम हो गया, वचनों से ही कम हो गया। आणि ऑपरेशन पण कॅन्सल और जो उसको 6 लाख का ऑपरेशन बोला था वो भी ऑपरेशन कैंसल हो गया। आणि मुलाचं 1.5 लाखाचं ऑपरेशन कॅन्सल और उसको बेटे को जो 1.5 लाख का ऑपरेशन बोला था वो भी कैंसल हो गया। आणि माझं 8 लाखाचं आणि 8 स्क्रूचं ऑपरेशन कॅन्सल और उसका जो 8 लाख का और 8 स्क्रू बोला था ना वो भी ऑपरेशन कैंसल हो गया। आणि 2 लाख कर्ज माफ और जो उसका कर्जा था 2 लाख रुपया की कुछ 2.5 लाख था वो भी कर्जा माफ हो गया। वचनाशी नाही. लेकिन प्रेयर से नहीं हुआ, जो वचन उसने दिन रात बोला बोला बोला, एक वचन वो कम से कम दिन में 500 से 600 बार बोल रहा था, ज्यादा बोल रहा था, और उसने छोड़ा नहीं, वो बोलते गया बोलते गया बोलते गया। और आज वही घर में जो लोग आए थे बोले थे इधर है, इधर दुष्ट आत्मा है, उधर दुष्ट आत्मा है, उधर ये है उधर वो है, आज वही घर में हर संडे को बाइबल क्लास होता है, लोग मिलके खाना खाते हैं, सब लोग मिलके खाना खाते हैं, लेकिन दुष्ट आत्मा खाना खाने नहीं आता है। आणि दुसरं म्हणजे माझ्या मुलाने हॉटेल मॅनेज केलंय ना, ते त्याला 4.5 लाख हजार भरायचे होते. 4.5 लाख 4.5 लाख. ते म्हणजे ब्रदरांनी, मी ब्रदरला सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे. ते कशाला बोलते 4.5 लाख भरतोच बोलते, वचन बोल. मुलाला वचन दिलं आणि मुलगा बोलू लागला नाही, बोलू लागला ते. आणि माझा मुलगा म्हणजे बँड्रा जावाचा, त्याचा ना नाकातील आणि टोनातील रक्त यायचं, ते दुसरं हॉटेलमध्ये जायचं ना. म्हणजे आमची परिस्थिती खराब होती, ते तो हे करायचा. म्हणजे ब्रदरांना माहिती आहे ना रगत टाकायचा, ते ब्रदरांनी प्रार्थना पण केली त्याच्यावर. ते 4.5 लाख भरायचे होते. ते मी ब्रदरांना सांगितलं, बोलते काहीच करू नको बोलते, तुझं बोलते होईल बोलते. आणि बनट ब्रदरनी बी बोललं होतं असं की 1 रुपया पण लागणार, तुझं काम होईल. ते माझ्या मुलाने कुठेतरी काय इंटरव्ह्यू दिला होता. इंटरव्ह्यू ते वचन बोलत होता माझा मुलगा, इंटरव्ह्यू बोलवत होता. ते माझा मुलगा तिथे गेला, इंटरव्ह्यू दिला, तो पास झाला. आणि जायची तारीख त्याची किती होती, 24 बरोबर, 24 तारीख होती. 24 तारीख होती. आम्ही ब्रदरला सांगितलं त्याला जॉब बी भेटला आहे, तो जाणार आहे. आणि त्याला 3 वालं होती, 3 ब्राझीलला, काय तिथे ब्राझीलच बोलतात ना, तिथे जायला 3 वालं लागतात. ते 3 वाला लागतात. ते त्याचं सर्व काय झालं होतं, त्याला बॅग बिग सर्व भरलं. आम्ही त्याला औषधी एकदम घेऊन गेलो इथे विमानतळावर घेऊन गेलो. सर्व काय झालं आणि आम्ही जस्ट बी घरा आलो. आणि घराचा पाय टाकतो ना टॅक्सीतून, असाच हवेवच होता माझा पाय. ते नंतर माझा मोठा भाऊचा मुलगा होता ना, त्याला कॉल आला की डॅडी तू आपल्याला बोलवलं आहे. ते मी समजलं की काम नाचलं बोलू. तसेच आम्ही गेलो. ते मग पुन्हा अर्धे रस्त्यामध्ये गेलो. ते डॅडी बोलते तुम्ही यावं नको, मी येतो बोलते. पण माझा मुलगा वचनामध्ये होता तेव्हा तो राहिला, आणि ते दुसरा मुलगा असताना ते आला नसता. तो कला ते स्टेटस काय टाकतात ना, ते स्टेटस ते सर्व त्याने टाकले होते. ते मला ते म्हटलं डॅडी असं की मी ते यावं मोबाईलवर टाकलं, असं की माझी इज्जत गेली. मी त्याला काय म्हटलो, बघ तुझी इज्जत नाही गेलो बोलो, येशूने तुला पुरं कलाने नेलं, हे आईलाच कला जायला, हे आईलाच तुझ्या बऱ्यासाठी जायला. जर पुरं गेले असता ते तू काही नाही करू शकला, तर आपल्या तेवढे पैसे नसते तुला हाणायला तिकडून. तेव्हा तो मुलगा माझा रिटर्न आला. आणि एवढा त्याला ताप आणि एवढं काय आहे. ते मी बनट बदलला फोन केला, बनट बदल बोललो असं असं, ते म्हणजे त्यांचं इंग्लिशमध्ये चालत असते ना. ते ब्रदर बोलते तो आत्ताच बोलते जा आणि त्या ऑफिसमध्ये भेट बोलते. ते मग मी गेलो, मुलाशी आंघोळ बिंगोळ केली. आणि मुलाला माझ्या जाम ताप होता. गेलो आम्ही, ती बोलते की असं होऊ शकतच नाही बोलते, पहिल्यांदाच झालं आहे की, म्हणजे आमच्या जीवनामध्ये सर्व हे पहिल्यांदाच असं होऊ शकतच नाही बोलते. ते चालेल बोलते. ते त्याला वाटते 24 तारीखची डेट दिली. ते मी येशूला बोललो, येशू मला बोलली डेट कॅन्सल कर आणि त्याची हिवाला पण कॅन्सल कर. म्हणजे ती वाया दिली होती ना, ती कॅन्सल कर. ते दुबईवरून दिली होती. ते नंतर मग मी वचनामध्ये होतो ना, मी वचन बोललं. आणि ते आपले दुपारी माझा मुलगा गेला ऑफिसमध्ये, काय काम होतं ते आला. डॅडी बोलते 22 तारीखला जायचं आहे बोलते. म्हणजे येशूला बघा किती लवकर आहे. ते पहिला आपल्याला वाटते की
होणार ना होणार ना, पण येशूने 22 तारखेला त्याचं तिकीट आणि त्याची इन्व्हॉल्व पण कॅन्सल केली. तो वो कह रहे हैं उसके बाद उनका बेटा जो है वो ऐसे ही होटल में काम करता था, क्योंकि उसने होटल मैनेजमेंट किया था, लेकिन उसके खून मुंह से ना खून निकलता था। तो उसको मैंने बोला तू वचन बोल, कुछ नहीं होएगा, तो वो बंद हो गया। तो उसके बाद उसका बेटा ये कह रहा था कि मेरे बेटे को बाहर जॉब में भेजना है, शिप पे, उसके लिए 4.5 लाख रुपया लगने वाला है, ऐसा इसने बोला। तो मैंने इसको बोला कि आपको क्यों भरना है पैसा, अगर हमारे पास यीशु है, वचन है, तो हमको पैसा क्यों लगेगा। तो उनको वचन दिया फिलिपियंस 4:19, और वो बोलते गए, और उनका बेटा भी वो बोलता गया। तो उनको एक ब्रदर बनट ने भी बोला कि पैसा भरने का नहीं रहता है, फुकट में जा सकता है। तो वो गया, इंटरव्यू वगैरह दिया, उसमें वो पास हो गया, सब कुछ हो गया, उसके हाथ में वीजा भी आया। लेकिन उसका ज्वाइनिंग था ब्राजील में, लेकिन उसको जो फ्लाइट दिया था वो मतलब वाया वाया दिया था। तो उसको जब वो गया तो उसको एयरपोर्ट पे रुकाया और उसको जाने नहीं दिया। उसको बोला ये वाया वाया फ्लाइट हम लोग नहीं भेज सकते। तो वो घर पे आया, उतने में उसको बहुत बुखार चढ़ गया, क्योंकि उसने जो हम लोग रखते हैं ना स्टेटस कि मैं जा रहा हूँ जा रहा हूँ जा रहा हूँ, और वो गया नहीं, तो उसको थोड़ा ऐसा लगा कि अभी क्या मेरे को क्या बोलेगा ये लोग। तो आया घर पे और बहुत बुखार चढ़ा। फिर उसको ब्रदर ने बोला, बनट ब्रदर ने, कि एक काम कर, तू ऐसे का वैसा अभी तू ऑफिस जा। वो ऑफिस गया, ऑफिस जाने के बाद उधर उन लोग ने फ्लाइट उसका चेंज किया, और इन्होंने बोला प्रभु को कि प्रभु वापस इसको ऐसा फ्लाइट नहीं देने का है, उसको एक सिंगल डेट दे। फिर उसको एक सिंगल फ्लाइट दे, और उसको डेट दे दिया, 22 का डेट दिया। और बाद में वो लड़का जो पैसे भर के जाने वाला था फुकट में गया, कोई भी उसको प्रॉब्लम नहीं आया। और अभी उसके दोनों बेटे बाहर गांव में, एक दुबई में, ब्राझील में. एक दुबई में और एक ब्राजील में। तुम्हाला वाटते की मी आता वचनामध्ये होते ते संकट नदी येत होती. वो कहते हैं कि सबको लगता है कि अगर ये वचन में रहेगा तो उसके ऊपर संकट नहीं आएगा, लेकिन वो बोलता है वचन में था तभी भी संकट आ रहा था, लेकिन म्हणजे तेव्हा आम्ही मात करत होतो म्हणजे. लेकिन वो बोलता है मैं वचन बोल बोलकर उस संकट से बाहर निकल रहा था। मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी 35 वर्ष मला सैतानाने एवढं गोणीमध्ये घालून एवढं मारलं ना, एवढं कि जबरदस्त. वो बोलता है शैतान ने मेरे को 35 साल इतना गोनी में भर के पटक पटक के मारा है ना, बोलता है जबरदस्त मारा है। मी तुम्हाला सांगताना या वचनानुस आम्हाला बंद मुक्त केलं. वो कहता है ये वचन ने ही उसको मुक्त किया है। मी काय सांगतो, जे आम्हाला ब्रदरनी वचन शिकल्यानं अशी वर्ल्ड मध्ये कोणीच बोलत नसतील. वो कहते हैं जो हमारे इधर जितना कंफेशन होता है ना वचनों का, जो सिखाया गया है, वैसा बोलता है वर्ल्ड में कहाँ पे भी कंफेशन वचनों का नहीं होता है। मतलब एवढं आम्हाला ब्रदरांनी वचनाची रोजरी करून सांगितले ना, आम्ही त्या रोजऱ्या करतो ना. आमचं कुटुंब म्हणजे आता 300-400 लोक येत आहेत ना, आम्ही नुसतं वचनच बोलतो रोजरीवर. जसा प्रॉब्लेम असेल ना तसं वचन घ्यायचं, तसं रोजरी करायची वचनाची. और हमारे यहाँ पे जितने भी 300-400 फैमिलीज आती है ना, वो कुछ नहीं करते, सुबह उठकर से शाम तक सिर्फ वचनों का रोजरी कंटिन्यू सिर्फ वचन ही बोलते हैं और कुछ भी नहीं बोलते। उनको कुछ पढ़ा नहीं, इसका क्या उसका क्या, सिर्फ दिन रात वचन। और एक बात है कि जो एक मतलब फैमिली में अगर एक मेंबर शुरू कर देता है वचन बोलना, थोड़े दिन बाद पता चलता है उसका पूरा का पूरा फैमिली वचन सुनने को आ गया है। मी तुम्हाला एकच सांगतो की वचनच ठोका तुम्ही, तुम्हाला वचनच बंद मुक्त करेल. जसं मला केलं तसं ब्रदरांना केलं, वचनच बोला. आणि वो कह रहे हैं कि इसीलिए मैं कह रहा हूँ, वो कह रहे हैं कि आप इधर उधर मत जाओ, आप सिर्फ वचन ही बोलो, और वचन ही है जो जैसे इनको उसने मुक्त किया, मुझे किया, बाकी को किया, वैसे आपको भी वो वचन ही मुक्त करेगा। आम्ही 2 वर्ष झाली, आम्ही आता प्रेममध्ये आहो ना ब्रदरचे. 2 वर्ष झाले आम्ही कुठेच नाही जात, कुठेच नाही. 2 वर्ष आम्ही काय नुसतं वचन बोलतो बस, आणि मिसाला जातो. नोवेने बिवेने 2 वर्ष आम्ही सर्वच सोडले. केला ते नोवेने करून आम्ही थकलो, पण काहीच नाही झालं. वो आता कहता नुसतं है, काय वचन वचन वचन. वो कहता है कि पहले मैं बहुत प्रे किया, हर जगह जाता था, कर्जा निकाल पे की गया है, उसने मेरे को बताया था।
लेकिन अभी वो बोलता है जब से उसको वचन मिला है ना, वो कहाँ पे भी नहीं गया, सिर्फ वचन लेता है, घर पे बैठता है और दिन रात क्या बोलता है, वचन बोलता है। उसको कहाँ पर जाने की जरूरत नहीं है। और पहले बोलता है वो बहुत नोविना बहुत करता था, लेकिन आज वो नोविना नहीं करता है, सिर्फ वचन बोलता है, मिस्सा में जाता है, बस उतना ही करता है और कुछ नहीं करता है। अरे माझं वचन भाऊ होतं. मी येशूला बोलायचो जेव्हा ते आपली रोजरी करायची ना वचनाची. येशू बोल माझं पोट आवरं कर, बस मी येशूला असंच बोलायचो. आज माझं येशूने ते वचन ऐकलं आणि मी एवढा आता बारीक दिसतो ना. पुरं माझं कवरं 91 92 96 किलो वजन होतं. आता 14 किलो वजन कमी झालं माझं. वो बोलता है जब मैं प्रे में बैठता था, वो बहुत वजन था उसका, पेट बीट आगे था, तो रोजरी करता था वचनों का, तभी वो पेट ऐसा अंदर दबाता था और प्रभु को बोलता था, प्रभु इतना कर पेट मेरा। हा तो जैसे खरोखर वो बघा, जैसे वो वचन बोलता था, आज ऐसा हुआ है 18 किलो बोलते हैं वचन, पेट कम हो गया है। तुम्हाला सगळ्यांना सांगतं की वचनच ठोका बस, आणि इथे तिथे भटकू नका. येशू तुमच्या मध्ये आहे आणि आपण येशूला कुठे सोडतो? बाहेर. वो कहता है इधर उधर भटको मत, जो यीशु है वो अंदर है, सिर्फ वचन लो और वचन बोलो, कंफेस करो, उसके अलावा कुछ भी मत करो, क्योंकि यीशु जो है वो बाहर नहीं है, हमारे अंदर है। जय येशू. जय यीशु, प्रेज गॉड।